ज्ञान मनोरंजनाचे या आपल्या व्याख्यानमालेच्या आजच्या 109व्या सत्रासाठी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आवाज खूप येतो. आजचे आपले वक्ते आहेत उन्मेष परांजपे आणि मुंबईतलं वन्यजीवन या विषयीची माहिती आज आपल्याला या त्यांच्या व्याख्यानातनं आणि दृकश्राव्य माध्यमातनं आपल्या समोर मांडणार आहेत. खरं तर या विषयावरची खूप वेगळी सत्र, हे सगळे विषयच इतके वेगळे आहेत की आपल्याकडे झालेत काही दिवसांपूर्वी. आपल्याला माहिती आहे अगदी काही दिवसापूर्वी, म्हणजे मला वाटतं 107वं सत्र असेल की मुंग्यांचं सगळं विश्व आपल्यासमोर उलगडलं होतं. खूप वेगळे विषय आहेत. आपल्या भोवतालचा सगळा अधिवास, आपल्या भोवतालचं सगळं पर्यावरण, आपल्या भोवतालचं वन्यजीवन, वनस्पती जीवन, हे सगळं किती इंटरेस्टिंग विषय आहेत आपल्यासाठी. फारसे आपण दखलही घेत नाही. सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत काही हे फार दखल घेण्यासारखे विषय नसतात असंच दिसतं. थोडीशी अनास्थाच दिसते या बाबतीत. पण काही माणसांना मात्र, काही जणांना मात्र याविषयीचा अभ्यास, याविषयीचं संशोधन हे त्यांच्या संपूर्ण जीवनाला दिशा देणारं असं सगळं ठरतं. तर असा अभ्यास, असं संशोधन हे ज्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय म्हणूया आपण असं मानलंय, असे उन्मेष परांजपे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करते की कृपया व्यासपीठावर यावं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. सांगायला एक आनंद वाटतो मला की विकास परांजपे आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. ज्योत्स्ना प्रकाशन आपल्याला सगळ्या गिरगावकरांना काही नवीन नाही. विकासजींचे चिरंजीव आहेत. ते त्यांचा जन्म गिरगावातला, पुढे ते पार्ल्यात राहायला गेलेत. पण गिरगावशी जवळचा संबंध आहेच, कारण प्रकाशन आणि ऑफिस सगळं इथे असल्यामुळे. परिचय करून देते त्यांचा. BSc झुओलॉजी केलंय त्यांनी साठे कॉलेजमध्ये. नंतर बायोडायव्हर्सिटी अँड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन या विषयात MSc केलंय. पुढे BN मांडोरकर कॉलेजमध्ये मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंय. आणि आता माहीम नेचर पार्क आणि BNHS या 2 संस्थांमध्ये ते फ्रीलान्सर म्हणून काम करतात. आणि काय टुरिझमचं ह्याचं नाव काय, पॅन्थर टुरिझम ना, या नावाने म्हणजे स्वतःची टुरिझम या विषयातही काम करतायत. स्वतः ते टूर्स ऑर्गनाईज करतात आणि या विषयीचा अभ्यास, या विषयीचं संशोधन हे करत असतात. तर बाबांना विनंती करते मी की पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करू. मला वाटतं हा विषय, ह्या विषयाची आवड कधीपासून, आता कदाचित त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कळेलच, पण आता त्याच्याशी बोलताना हा प्रश्न मनात येतोच की मी वाईल्ड लाईफ बद्दल, मी सगळ्या पर्यावरणाबद्दल हा सगळा अभ्यास पुढे करणार, याचं संशोधन करणार, हे सगळं कुठेतरी याचं बीज लहानपणी मनात पडलेलं असतं. त्याशिवाय काही असं उगाच मोठं होऊन काही कोणाच्या मनात ह्या गोष्टी येत नसाव्यात. फारच लवकर ह्या सगळ्याची सुरुवात होते. तेव्हा त्यांनी मला बोलताना असं सांगितलं की भारतातली बरीच मोठी जंगलं अगदी लहानपणी फिरून झाली होती आणि तिथले पाहिलेल्या काही गोष्टींमुळे त्याचा पगडा मनावरती लहानपणीच इतका गडद होता की मोठं होऊन याच विषयात काम करायचं असं फारच लहानपणी, अगदी 7वी 8वीत असताना वगैरे त्यांनी ठरवलं. त्या दृष्टीने शिक्षण घेतलं आणि आता पुढे फ्रीलान्सर म्हणून काम, पुढे त्याच विषयातलं टुरिझम आणि अर्थात संशोधन आणि आपल्यासमोर मांडणं. मला वाटतं आज पहिलंच असं सगळ्यांच्या समोरचं त्याचं व्याख्यान आहे. पण मला माहिती आहे हे खूप छान होईल, कारण स्लाइड शोच्या माध्यमातून आणि उत्तम पद्धतीने ते आपण सगळेजण घ्याल याची मलाही खात्री आहे. त्यामुळे बरं, हे घरातलंच व्याख्यान आहे असं म्हणूया. त्यामुळे मी त्याला म्हटलं की अगदी घरगुती गप्पांच्या स्वरूपात झालं तरी तेव्हा आनंद तेवढाच आपल्याला मिळतो. त्यामुळे या पद्धतीच्या व्याख्यानांना तू पुढेही जाशील
ही सुरुवातच आहे. त्यामुळे आजच्या व्याख्यानाला तुलाही खूप शुभेच्छा देते, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि उन्मेषजींना विनंती करते की कार्यक्रमाची त्यांनी सुरुवात करावी. धन्यवाद. हॅलो, माईक हां. नमस्कार सर्वांना, नमस्कार. फक्त एकच आहे की मी खूपदा प्रेझेंटेशन दिली आहे, पण स्टेजवरती उभं राहून देण्याचा भाग्य आज मला मिळालंय. हां, त्यामुळे मी पहिल्यांदा स्टेजवरनं बोलतोय, वरतून खाली बघतोय सगळ्यांकडे. तर आजचा विषय आहे आपला मुंबईतील वन्यजीवन. तर याची सुरुवात मला एका कवितेने करावीशी वाटते की बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्ट करू. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्ट करू. सूर ऐकूया त्या भुंग्यांचा, फुला फुलातले रंग दाखवित उडते फुलपाखरू. तर ही बिनभिंतीची उघडी शाळा ही मला 10 वर्षापासून मिळाली आणि मी या शाळेतच खूप जास्ती शिकलो, बंदिस्त शाळेपेक्षा जास्ती. आणि ह्या शाळेमध्ये मी मार्गदर्शकाचं काम करतो गेली 4 वर्ष. आणि मला मार्गदर्शन करणारा हा खुद्द निसर्ग आहे. आणि या निसर्गाने भरपूर गोष्टी मला दिल्या आणि अजूनही तो देतोच आहे. आणि त्या किती पटीने मी त्या घेऊ शकतो हे माझ्या परीने मी माझे प्रयत्न करतोय. हां, तर मी आता आपल्या प्रेझेंटेशनसाठी सुरुवात करतो. सुरुवातीला मी काही पक्षी, प्राणी, साप ह्या गोष्टी दाखवणार आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती देणार आहे तुम्हाला. आणि हे पक्षी कुठे दिसतात, आपल्याला कुठे बघायला मिळतील हे सगळ्यात शेवटी सांगणार आहे तुम्हाला. मुंबईमध्ये खूप सहजासहजी दिसणारे पक्षी मी निवडलेत आणि काही पक्षी असे आहेत जे सगळ्यांना मायग्रेशन हे माहिती असेल काय असतं, स्थलांतर. तर काही 2 पक्षी असे मी दाखवणार आहेत जे मायग्रेट करून आपल्याकडे मुंबईमध्ये येतात उन्हाळ्यामध्ये. आणि ते मी तुम्हाला पुढे सांगेनच कोणते पक्षी आहेत ते. तर आपण सुरू करूया. हा डावीकडचा जो पक्षी आहे त्याचं नाव आहे बारनाऊल किंवा गव्हाणी घुबड. आणि हे घुबड आपल्या गिरगावामध्ये खूप जास्ती मोठ्या प्रमाणावरती दिसतं, कारण इथे उंदीर खूप आहे. हा, उंदीर, घुशी, चिचुंदऱ्या हे याचं खाणं आहे. आणि हा माणसांचा मित्र मानला जातो कारण हा उंदीर खातो. आपला नॅचरल पेस्ट कंट्रोलर आहे गिरगावचा. हा, आणि असं म्हणतात की गिरगावला जर का रात्री गच्चीवरती गेलं तर आपल्याला भरपूर घुबडं दिसतात. तर हे गव्हाणी घुबड, बारनाऊल, ह्याला ओळखायचं कसं, तर ह्याचं तोंड आहे जे हार्ट शेप मध्ये, बदामाच्या आकाराचं तोंड आहे. आणि याची शिकार करण्याची पद्धत मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. हा एक तर रात्रींचर पक्षी आहे, रात्री फिरणारा पक्षी आहे. ह्याला नॉक्टर्नल बर्ड्स असं म्हणतात. हा, आणि घुबड हे माझं सगळ्यात आवडता पक्षी आहे. सगळी घुबडं मला खूप आवडतात कारण ती खूप गोड दिसतात. हा, फक्त एकच घुबड आहे जे थोडं डेंजर वाटतं, त्याचं नाव आहे ब्राऊन फिश आऊल. हा, आणि ते जेव्हा त्याला वाटतं की समोर काहीतरी धोका आहे तर ते त्याचे डोळे मोठं करतं आणि ते गोल फिरवतं तोंड. सो ते थोडं भयानक वाटतं पण ते भयानक नाही, ते पण चांगलंच आहे आणि मला ते खूप आवडतं. हा शिकार कसा करतो, तर शिकार करताना समज एखादा उंदीर रानातून जंगलातून चालतोय तर त्याचा थोडासा आवाज येतो चालताना, पानांतून चालताना, आणि मग तो त्याचं मान गोल अशी फिरवतो. समज जर का माझ्या इथून उंदीर जातोय तर तो मान फिरवताना त्याला
ज्या डायरेक्शनने सगळ्यात मोठा आवाज येईल, मोठ्याने आणि क्लिअर आवाज येईल, त्या जागी त्या डायरेक्शनला तो भक्ष्य आहे त्याला समजतं आणि तो त्या डायरेक्शनने बरोबर झेप घेतो आणि तो त्या उंदराची किंवा घुसरीची शिकार करतो. हा त्याच्या बाजूला एक भारद्वाज नावाचा पक्षी आहे. हा सगळ्यांनी बघितला असेल, खूप कॉमन पक्षी आहे. ह्याला इंग्लिशमध्ये सदर्न कोकल असं म्हणतात. हा, आणि ह्याला कोकणामध्ये ह्याला कुकुड कुंभा असं एक नाव आहे. आणि ह्या पक्षाला साधारण 30 नाव आहेत. हा, आणि ह्याच्यातलं सगळ्यात आवडतं माझं आवडतं नाव त्याला नपिता म्हणतात. नपिता म्हणजे साधारण माणसामध्ये आपण भरपूर पितो. हा, आपण खूप प्यायल्यावर आपले डोळे लाल होतात. हा, खूप प्यायल्यावर ह्या पक्ष्याचे डोळे या पक्ष्याचे डोळे तुम्ही जर का बघितले तर ह्याचे डोळे लालच आहेत, पण हा पीत नाही तरी पण याचे डोळे लाल आहेत, म्हणून याचं नाव नपिता असं आहे. आणि दुसरं एक नाव आहे त्याला कुंभार कुकडी असं म्हणतात किंवा कुंभार कावळा. हा कावळ्याचा मोठा शत्रू आहे, कारण जसं कोकिळ कावळ्याच्या घरट्यामध्ये स्वतःची अंडी घालते तसंच भारद्वाज हा कावळ्याची अंडी खातो. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा शत्रू आहे भारद्वाज. भारद्वाज सगळ्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की तो फळं जास्ती खातो, पण तो फळं खाताना तो किडे, साप, सरडे पण मारून खातो. हा उत्तम साप मारणारा पक्षी आहे. आणि हे मी पहिल्यांदा बघितलं होतं. एक वेल्हा नावाचं गाव आहे तोरणा किल्ल्याच्या थोडंसं अलीकडे. त्या गावामध्ये ह्या पक्ष्याने हरणटोळ नावाचा साप माझ्यासमोर मारून तो घेऊन गेला होता. त्याची सगळी शिकार त्याने कशी केली, काय केलं, कसं मारलं हे मी सगळं बघितलं. साधारण 15 ते 20 मिनिटं लागली मारायला, कारण सापच बिनविषारी आहे. तो करून काय करणार. तर असा हा भारद्वाज. आणि ह्याचं अजून एक नाव आहे कुंभार्या. हा, कुंभार जसं पॉट बनवतो ना, पॉटचा शेप साधारण असा असतो, तर ह्या पक्ष्याच्या घरट्याचा शेप सुद्धा असा आहे जसं पॉटचा शेप आहे, म्हणून याला कुंभार्या असं नाव आहे. हे 2 पक्षी आहेत. हे 2 पक्षी समर सीझन मध्ये आपल्याकडे येतात, उन्हाळ्यामध्ये येतात. एकाचं नाव आहे पावसा. हा, ह्याला इंग्लिश मध्ये कॉमन हॉक कुकू असं म्हणतात. काही जण कक्कू करतात, तर ते कक्कू नाहीये, ते कुकू आहे. हा, आणि हा कोकिळेच्या जातीतलाच कुळामधला एक पक्षी आहे, डावीकडचा. हा कधी कधी आता जे पक्षी बघतात, ज्यांना पक्षी माहिती आहेत त्यांना खूप सोपं होईल की एक पक्षी आहे त्याला शिक्रा म्हणतात. हा एक शिकारी पक्षी आहे आणि हा खूप सामान्य ह्याच्यासारखाच दिसतो आणि कधी कधी आपण ह्याला चुकीचं आयडेंटिफाय करतो. हा, आणि हा उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे येतो आणि ह्याचा जो आवाज आहे, ह्या आवाजावरून असं ह्याला म्हणतात की हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कारण हा जेव्हा आवाज करतो तेव्हा त्याचा आवाजाचा आपण भाषांतर केलं मराठीमध्ये तर त्याचं असं होतं की पेरते व्हा, पेरते व्हा, पेरते व्हा, म्हणजे पाऊस लवकर चालू होणार आहे, तुम्ही पेरणी करायला सुरुवात करा. याचा अर्थ, या पक्षाच्या आवाजाचा अर्थ असा असतो. आणि हा इथे उजवीकडे एक नवरंग नावाचा पक्षी आहे, त्याला इंग्लिशमध्ये इंडियन पिट्टा म्हणतात. संस्कृतमध्ये खूप छान नाव आहे. एक पिकांक असं एक नाव आहे. हिंदीमध्ये खूप छान नाव आहे, नवरंग म्हणतात त्याला, कारण 9 रंग आहेत. तुम्ही बघू शकता किती रंग आहेत त्याच्यावरती. हा, आणि याची खाण्याची पद्धत, ह्या पक्षाची आणि भारद्वाजाची खाण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आणि ते जेव्हा खाणं शोधतात तेव्हा एक एक पान उचलून बघतात, कारण हे दोन्ही पक्षी किडे खाणार आहेत, त्यामुळे एक एक पानं उचलून बघतात आणि त्याच्या खाली किडा असेल तर तो मटकावतात, नाहीतर पुढेच जातात. जर का आपण त्यांच्या रस्त्यात आलो आणि आपल्याला आधी ते पक्षी दिसले आणि आपण ठरवलं की जरा आपण शांततेने उभं राहूया, तर चुकून माकून हे दोन्ही पक्षी आपल्या जवळ येऊ शकतात आणि आपल्याला खूप जवळून बघायला मिळू शकतात. सो याच्यानंतर आता आपण प्राण्यांकडे वळूया. मला प्राणी
सगळ्यात जास्ती आवडतात आणि सगळ्यात पहिला आवडणारा प्राणी म्हणजे माझा बिबट्या. मला बिबट्या खूप आवडतो. मी या बिबट्यासाठी वेडा आहे. तर पहिला फोटो बिबट्याचाच ठेवलाय. दिसतोय सगळ्यांना फोटो? बिबट्या का आवडतो मला ह्यासाठी हा फोटो ठेवलाय की ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे की हा खूप कॅमोफ्लाज होतो आणि सहजासहजी दिसत नाही. आपल्या मुंबईमध्ये साधारण 57 बिबटे आहेत. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान त्या जंगलामध्ये 57 बिबटे आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेनच. पण हा बिबट्या मी नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी, नागझिरा अभयारण्य नागपूरला आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. तिथे आम्ही फोटो काढलाय. आणि हा जेव्हा मी फोटो काढला तेव्हा कोणत्याही प्रकारचा अलार्म कॉल आम्हाला ऐकू आला नाही. आम्ही बडबड करत होतो. आमच्या गाईडचं लक्ष गेलं. त्याने बघितली. ही माझी फिमेल आहे आणि सब अडल्ट आहे. सब अडल्ट म्हणजे पिल्लू आहे, छोटं पिल्लू आहे. आणि हिने आम्हाला बघून ज्या प्रकारे ती दबून बसली त्या प्रकारे आम्हाला कळलं की आमचं जर का नशीब नसतं, म्हणजे जर का ती पूर्ण बाहेर येऊन आम्हाला दिसली नसती तर आम्हाला दिसलीच नसती. कारण एवढी ती छोटी होती आणि मादी होती. वाघांमध्ये आणि बिबट्यांमध्ये माद्या कधी कधी खूप जास्ती शाय असतात, लाजाळू असतात. त्या पटकन पुढे येत नाहीत. पण नराला काय प्रॉब्लेम नसतो. त्यांना काही वाटत नाही. त्यांना काय फिकीर पण नसते. ते बिंदास फिरत असतात. ते असा एक बिबट्याचा फोटो आहे पहिला. दुसरा हा एक कोल्हा आहे. मला सगळ्यांना विचारायचं आहे की जॅकल, वुल्फ आणि हायना आणि फॉक्स ह्यांना मराठीमध्ये काय म्हणतात? किती जणांना माहिती आहे? हायनाला तरस, गोल्डन जॅकल इथे दिलंय. फॉक्स म्हणजे फॉक्स म्हणजे कोल्हा. बर. आणि रानकुत्रा ऐकलंय कधी? व्हाईट डॉग. आणि वुल्फ म्हणजे लांडगा. तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की गोल्डन जॅकल म्हणजे कोल्हा आणि इंडियन फॉक्स किंवा आपल्याकडे डेझर्ट फॉक्स नावाचा एक प्राणी आहे, त्याला खोकड म्हणतात. खोकड तो कोल्हा नाहीये, हा कोल्हा आहे. त्याला गोल्डन जॅकल म्हणतात. आणि आपल्याकडे भरपूर कांदळवन आहे, म्हणजे त्याला मॅंग्रुव्ज म्हणतात. भांडूप पंपिंग स्टेशन किंवा मालाड वेस्ट त्या साईडला जी गोराईची खाडी तिथे हा प्राणी दिसतो. आणि खूप आहे. हे साधारण एका वेळेस 10, 20, 15च्या संख्येने दिसतात. मी मागच्या वर्षी 2 महिने या प्राण्यावरती कॅमेरा ट्रॅपिंगचं काम केलं होतं. आपल्या मुंबईमध्ये एक बिबट्यांचे बाबा नावाने एक ओळखले जातात. त्यांचं नाव आहे निकित सुर्वे आणि त्यांच्यासोबत मी काम करत होतो. आणि कॅमेरा ट्रॅप लावले होते आम्ही भांडूप पंपिंग स्टेशनमध्ये. तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं त्या फोटोमधून की आपल्याला माहिती पण नाही तेवढे कोल्हे आहेत आपल्याकडे. एकेका ग्रुपमध्ये, एकेका पॅकमध्ये साधारण 10 ते 15 कधी कधी दिसायचे. तर एवढ्या संख्येमध्ये कोल्हे आपल्या मुंबईमध्ये आहेत. डावीकडचा प्राणी कोकणात ज्यांचं गाव आहे त्यांनी बघितला असेल. ह्याची एक सगळ्यात महाग कॉफी बनवली जाते. तो हा प्राणी एशियन पाम सिवेट, त्याला मराठीमध्ये कांडे चोर म्हणतात. पाम सिवेट का म्हणतात? कारण हा नारळाच्या जर का तुम्ही झावळ्या बघितल्यात तर नारळाच्या झाडाच्या आतमध्ये कसा एक खळगा बनलेला असतो आणि त्या खळग्यामध्ये ह्या प्राणी जाऊन झोपतो. हे आम्ही 2 वेळा एक गुहागरला अबलोली नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये मी हे बघितलं होतं की ते खळग्यामधून उठताना मी बघितलं होतं आणि तुम्हाला बघायला मिळालं होतं. आणि मस्तपैकी त्या प्राण्याने आळस दिला माझ्यासमोर. टॉर्च मारली होती मी आणि त्याने मस्तपैकी आळस दिला. आता मला तेव्हा समजलं की ह्याची सकाळ झाली आहे आणि आता खायला बाहेर पडेल. हा एक प्राणी आहे, त्याचं नाव आहे स्मॉल इंडियन सिवेट. बरं, ही सिवेट काही जण म्हणतात की सिवेट ही मांजर आहे. तर तुम्ही जर का त्याचं तोंड नीट बघितलं तर ही मांजर नाहीये. हे सिवेट हा वेगळा प्राणी आहे, वेगळ्या प्रकारचा प्राणी आहे. आणि
ह्याचं तोंड थोडंसं निमुळतंय. खवले मांजर कधी बघितलं असेल ना तर त्याच्यासारखंच ह्या प्राण्याचं पण तोंड असं निमुळतंय. म्हणून ही कॅट नाहीये. आणि मांजर ही पूर्णपणे मांसाहारी असते आणि हा मिश्राहारी आहे. म्हणजे हा छोटे छोटे नाकतोडे पण खातो आणि फळं फुलं पण खातो, म्हणून हा मिश्राहारी आहे. इकडे स्मॉल इंडियन सिवेट ही सुद्धा थोडी रेअर आहे बघायला स्मॉल इंडियन सिवेट पेक्षा, पण ही सुद्धा आपल्याला भरपूर वेळा कोकणामध्ये बघायला मिळते. आणि हे दोन्ही प्राणी रात्री फिरणारे आहेत. निसर्गातले 95% प्राणी हे रात्री फिरणारे असतात, त्यामुळे दिवसा ते आपल्याला दिसत नाहीत आणि आपल्याला असं वाटतं की ते खूप रेअर आहेत. आणि ते कारण हेच आहे की ते रात्री फिरतात आणि आपण रात्री जंगलामध्ये फिरू शकत नाही. यातले काही फोटो हे मी काढलेले आहेत स्वतः आणि काही फोटो मी गुगलवरनं घेतलेले आहेत. त्याच्यातला हा एक फोटो आणि ह्या प्राण्याचं नाव आहे मुंगूस. मुंगूस हे आपल्या मुंबई शहरामध्ये सगळीकडे आहेत. मी विलेपार्ल्याला राहतो आता आणि विलेपार्ल्याला मी आतापर्यंत साधारण 10 ते 12 वेळा मुंगूस बघितले पार्ल्यात. तर जिथे साप असतात तिथे हा मुंगूस असतो. आणि तुम्ही ऐकलं असेल की सापाचं आणि मुंगसाचा 36चा आकडा असतो, कारण एकमेकांचे शत्रू असतात. आणि जेवढं मुंगूस जास्ती मोठं तेवढे साप ह्याला घाबरतात. जेवढा साप जास्ती मोठा तेवढा मुंगूस त्यांना घाबरतो. आणि खूप जास्ती एकमेकांचे शत्रू आहेत. एखाद्या एरियामधलं जर का साप नाहीसे झाले तर मुंगूस पण तिकडे कधी तुम्हाला दिसणार नाही. मुंगूस तिथे आहे ह्याचा अर्थ सापाच्या संख्येवरती कंट्रोल राहणार आहे. आणि मुंगूस जिथे नाहीये तिथे सापांची संख्या खूप वाढणार आहे. त्यामुळे जर का मुंगूस असेल तर आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण मुंगूस सापांना खातो आणि आपसुकच सापांची संख्या पण कमी होईल. आता मी काही साप दाखवणार आहे आणि आता अजून एक सांगतो की हे मी थोडं पटापट संपवतोय, कारण पुढे एक मोठा मुख्य विषय आहे त्याच्यावरती मी जास्त वेळ बोलणार आहे. मला साप खूप आवडतात प्रचंड आणि मी साधारण अख्खा एक दिवस तुमचा मी सापावरती बोलून बोलून खाऊ शकतो, एवढे मला साप आवडतात. आणि मी गेली 23 वर्ष साप काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मी लोकांना सुद्धा समजावते की साप काय आहेत, त्यांना घाबरायचं की त्यांना आपल्या एरियामध्ये ठेवायचं हे मी लोकांना समजावतो. इथे मी सापाच्या पुढे बिग 4 नावाचं मी लिहिलंय. ही बिग 4 ही कॅटेगरी आहे सापांची. ही बिग 4 म्हणजे आपल्या भारतामध्ये 4 असे प्रमुख साप आहेत जे सगळ्यात जास्ती विषारी आहेत. पहिला म्हणजे नाग, घोणस, फुरसं आणि मण्यार. मण्या सगळ्यात जास्ती विषारी. मण्यारीचं विष हे नागाच्या विषापेक्षा 5 पटीने जास्ती असतं. त्यामुळे मण्यार ही सगळ्यात जास्त धोकादायक साप आहे. तर मी आता पुढच्या स्लाइड्स मध्ये असं दाखवणार आहे की डाव्या बाजूला जो तुम्ही फोटो बघाल तो विषारी सापाचा असेल आणि उजव्या बाजूला जो फोटो बघाल तो बिनविषारी सापाचा असेल. इथे असे विषारी सापांसारखे दिसणारे काही बिनविषारी पण साप आहेत, त्यांच्यामध्ये आपण कधी कधी कन्फ्युज होतो त्यांना ओळखायला. आणि कधी कधी सर्पमित्रांची सुद्धा डेथ होते चुकीचं ओळखल्यामुळे. आणि भरपूर जणांना अशी इच्छा असते की सर्पमित्र व्हावं, साप पकडावं. तर मी सांगतो इथे की साप पकडणं सगळ्यात सोपं आहे, साप ओळखणं खूप कठीण आहे. साप ओळखायला आले की आपसुकच आपली भीती कमी होईल हे 100%. कारण बिनविषारी साप चावून काही होत नाही, विषारी साप चावून 100% होणारच आहे काहीतरी. तर आपण बघूया की हे कोणते साप आहेत. इथे आता एक फोटो दिसत नाहीये पण इथे सगळ्यांना हा साप माहिती आहे. तर ह्याचं नाव आहे नाग. ज्याचा जो फणा काढून उभा राहतो आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्पेक्टॅकल्ड कोब्रा, इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा. आणि ह्याचा जो आकडा सगळ्यांनी बघितलाय, ह्या सापाला बघितलंय सगळ्यांनी फोटोमध्ये.
हा जो आकडा आहे, ह्या आकड्याचा फायदा काय आहे त्या सापाला, तर याला इंग्लिशमध्ये एक टर्म आहे चांगली, डिफेन्सिव्ह मेकॅनिझम. हे डिफेन्स स्वतःला वाचवण्यासाठी त्याला आकडा दिलाय. आता हा स्वतःला वाचवतो कोणापासून, तर आपल्या निसर्गामध्ये काही गरुडांची नियुक्ती केली आहे जे साप मारून खातात. उदाहरणार्थ एक क्रेस्टेड सर्पंट इगल, शॉर्ट टोड स्नेक इगल, हे जे पक्षी आहेत हे सापांना मारून खातात आणि हे नागाला पण सोडत नाहीत. म्हणूनच जर का तुम्ही ह्या शिकारी पक्ष्यांच्या पायांवरती बघितलं तर तुम्हाला काही केस किंवा पिसं दिसतील, कारण त्यांना बाईट होऊ नये म्हणून निसर्गाने तशी त्यांना ॲडॅप्टेशन करून दिलेलं आहे. पिसं वगैरे त्यांच्या पायांवरती असतात. सो असा हा नाग साधारण भारतामध्ये एक 30 ते 40 हजार माणसं दरवर्षी मरतात नाग चावल्यामुळे. आणि उजवीकडे दुसरा एक साप आहे. हा फोटो एक BNHS एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे शौनक पाल, यांनी हा फोटो काढलाय. ह्याचं नाव आहे धामण. आता यांना दोघांना ओळखायचं कसं मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. उजवीकडे फोटोमध्ये दिसेल की एक साप आहे, त्याच्या डोळ्याच्या खाली उभे पट्टे दिसतात तुम्हाला सगळ्यांना, काळे उभे पट्टे. ह्याच्या शरीरावरती सगळीकडे काळे पट्टे दिसतात. तर फक्त सापांमध्ये हा एकच साप आहे ज्याच्या अंगावरती सगळीकडे काळे उभे पट्टे आहेत. शेपटीच्या साईडला तुम्ही बघितलं त्यात तर हे पट्टे खूप डेन्स होत जातात. तर ही धामण आहे. हा बिनविषारी साप आहे. हा दिसला, घाबरायची काही गरज नाही. हा साप सुद्धा बाग नाऊल घुबडासारखा नॅचरल पेस्ट कंट्रोलर आहे. वर्षाला 200 उंदीर मारून खातात हे साप. आणि दिवसाला साधारण एक 4 ते 5 उंदीर मारतात. जर का हा साप तुमच्या एरियामध्ये आहे तर विषारी साप येण्याची शक्यता खूप कमी असते, कारण हाच साप सगळे उंदीर खाऊन टाकतो. मग नाग, घोणस त्या एरियामध्ये येत पण नाहीत, फिरकत पण नाही. म्हणून आम्ही सांगताना असं सांगतो लोकांना की हा साप असेल तर काही घाबरायची गरज नाही. या सापाला पकडून दुसऱ्या जंगलात घेऊन गेलं तर इकडे विषारी साप येण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला धोका होऊ शकतो. पण कधी कधी माणसं खूप घाबरल्यामुळे आम्हाला हे साप पकडावे लागतात. तर अशी धामण, ह्याला इंग्लिशमध्ये ओरिएंटल रॅट स्नेक म्हणतात. रॅट स्नेक कारण हा फक्त उंदीर खातो. इथे एक दुसरं आहे की ह्याला डावीकडचा साप तुम्हाला माहिती असेल घोणस, उजवीकडचा पण माहिती आहे अजगर. अजगराची साईज साधारण आतापर्यंत 18 फुटाचा अजगर भारतामध्ये मिळालेला आहे. ह्याचं नाव आहे इंडियन रॉक पायथन. सगळ्यात मोठा अजगर हा एक रेटिक्युलेटेड पायथन नावाचा अजगराचा प्रकार आहे. त्याची साईज साधारण 30 फूट आहे. आणि हा अंदमान निकोबार बेटांवरती जास्त करून सापडतो. त्याला मराठीमध्ये जाळीदार अजगर असं म्हणतात आणि ह्याला भारतीय अजगर असं म्हणतात. आणि हा जर का अजगर हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे विळखा घालून मारतो आपल्या भक्ष्याला. ह्याची जर का साईज खूप मोठी असेल 15 ते 16 फूट तर ह्याने पूर्ण वाढलेल्या बिबट्याला सुद्धा मारल्याच्या नोंदी आहेत. असा हा अजगर. ह्याच्यावरती जर का तुम्ही अंगावरती बघितले, पॅटर्न बघितला तर ह्याच्यावरती ह्याला ब्लॉचेस म्हणतात, कारण वेगवेगळ्या आकार आहेत ह्याच्या अंगावरती. आणि घोणसाच्या अंगावरती जर का बघितलं डावीकडचा फोटो तर तुम्हाला दिसेल की याची एक रुद्राक्षाची माळ असते तशी एकाच शेपचे सगळे एक माळेसारखा त्याच्या अंगावरती पॅटर्न आहे. सो हा घोणस आहे. घोणसामध्ये सुद्धा भरपूर विष असतं आणि ह्याला इंग्लिशमध्ये रसल्स वायपर म्हणतात. वायपरमध्ये साधारण हिमोटॉक्सिक नावाचा विष असतं. ह्या विषाचा परिणाम आपल्या ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम वरती होतो, म्हणून ब्लड क्लॉटिंग वगैरेचे प्रकार घडतात. आणि जर का वेळेवरती ट्रीटमेंट मिळाली नाही तर माणसं शरीराचा तो भाग कापावा लागतो, कारण त्याच्यामध्ये ब्लड क्लॉटिंग होतं. सो हा साप खूप थोडं जास्तीच डेंजरस आहे. एक सांगायचं झालं की मागच्या स्लाइडमध्ये एक नाग होता. तर नागामध्ये जेवढी छोटी पिल्लं असतात
त्यांच्यापासून आपल्याला जास्ती धोका आहे. कारण सगळ्या सापांमध्ये सारखंच विष असतं, सारख्याच प्रमाणाने विष असतं. छोटा साप आहे म्हणून त्याला कमी विष, मोठा साप आहे म्हणून त्याला भरपूर विष, असं काही नसतं. पण लहान सापांना ते समजत नाही की किती प्रमाणात आपण विष सोडायचं. आणि ते जसजसे मोठमोठे होतात तसं त्यांना समजतं की ह्या विषाचा आपल्याला काय फायदा आहे. आणि जेव्हा हे विष संपतं तेव्हा ते हेल्पलेस होतात. ना ते शिकार करू शकतात, ना ते आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतात, काहीच करू नाही शकत. सो कधी कधी ससे साप स्टार्वेशनने, उपासमारीने सुद्धा मरू शकतात. पण हे फक्त नागामध्येच आहे की ते 95% नाग हे ड्राय बाईट करतात, म्हणजे पूर्ण चावत नाहीत, फक्त तोंड लावतात. आणि ते तोंड लावणंच ते इतकं भयानक असतं आपल्यासाठी की ते आपण त्यानेच घाबरून कधी कधी माणसं मरतात. डावीकडे मण्यारे, त्याला इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट असं म्हणतात, ही सगळ्यात जास्ती डेंजरस आहे. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्ती ऊब आहे. आणि हे साप गावांमध्ये आपल्या खाटेवरती आपल्या बाजूला झोपायला येतात, आपल्या पांघरुणात. आणि आपण जेव्हा कूस बदलतो तेव्हा असं वाटतं की काहीतरी धोका आहे म्हणून ते पटकन चावतात रात्री. आणि ह्याचे जे दात बघितलेत तुम्ही तर आपल्याकडे जी सुई असते ना त्या सुईपेक्षा सुद्धा छोट्या आकाराचे दात आहेत. तर त्याच्यामुळे हा साप जेव्हा चावतो तेव्हा समजत नाही की हा साप चावलाय आपल्याला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समजतं, कारण त्यांच्या तोंडाला साप चावलाय, त्याच्या तोंडून फेस येतो आणि तो दगावलेला असतो. सो आता ह्याला ओळखायचं कसं? हा पूर्ण काळ्या रंगाचा साप आहे. आणि ह्याच्यावरती पांढरे पट्टे आहेत, डबल, सिंगल नाहीये, डबल आहे. आणि इथे जर का बघितलं, हा एक कवड्या नावाचा साप आहे. आणि ह्याला इंग्लिशमध्ये कॉमन वुल्फ स्नेक म्हणतात. लांडग्याचे जसे दात आहेत ज्या शेपचे, तसेच दात ह्या कवड्या सापाला सुद्धा आहेत, म्हणून याचं नाव वुल्फ स्नेक आहे इंग्लिशमध्ये. आणि याच्या अंगावरती एक सिंगल पट्टा आहे उभा आणि मध्ये गॅप आहे, परत एक लाईन आहे. असे हा मेन फरक आहे ह्याच्यामधला. दुसरा एक फरक आहे, ती मण्यारीचं तोंड हे गोल असतं, सिलेंड्रिकल शेपमध्ये असतं. आणि कवड्याचं शेप थोडं त्रिकोणी असतं आणि वरतून चपटं असतं. सो हा कवड्या बिनविषारी साप आहे, मण्यार खूप विषारी साप आहे. डावीकडचा साप आहे तो फुलसं म्हणतात त्याला, आणि इंग्लिशमध्ये सॉस्केट व्हायपर. हा साप गावामध्ये खूप दिसतो. हा जास्तीत जास्त एवढा वाढतो, एवढा म्हणजे 1 फुटापेक्षा जास्ती हा वाढत नाही. हा खूप छोटा साप आहे, फुलसं. ह्याला सॉस्केट म्हणतात, कारण करवत जशी आपण घासतो तसंच जेव्हा त्याला थोडा धोका वाटतो तेव्हा तो आपलं अंग एकमेकांना घासतो आणि त्याच्यामुळे एक आवाज निघतो. तो आवाज त्या करवत जेव्हा आपण खोडावरती घासतो त्या आवाजासारखाच असतो. त्याच्यामुळे याचं नाव आहे सॉस्केट व्हायपर. आणि बाजूला जो आहे हा कॅट स्नेक नावाचा साप आहे, त्याला मराठीमध्ये मांजऱ्या म्हणतात. मांजरीचे कसे डोळे असे मोठे असतात तसे या सापाचे सुद्धा डोळे खूप मोठे आहेत. तुम्ही बघू शकता की याचे जे बुबुळ आहे ते खूप मोठे आहे. आणि मराठीमध्ये आपण त्याला ह्याचे डोळे वाटाण्याचे आहेत असं आपण म्हणतो. ह्याचे खरंच वाटाण्याचे डोळे आहेत, कारण असे डोळे बाहेर लावलेले असतात त्याचे. सो हा मांजरा साप आहे. आणि तुम्ही जर का फुलसाच्या डोक्यावरती बघितलं तर एक त्रिशूळासारखा एक आकार दिसेल तुम्हाला, एक त्रिशूळ आहे त्याच्यावरती. तर तो फुलसा आहे आणि त्याच्यावरती नाहीये तो कॅट स्नेक आहे, त्याला मांजऱ्या म्हणतात. आता मी आतापर्यंत भरपूर 4 प्राणी, 4 साप, 4 पक्षी दाखवले. तर मुंबईमध्ये कुठे कुठे हे आपण बघू शकतो हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. आणि आतापर्यंत जे काही दाखवलं ते आपल्या मुंबईमध्ये आहे हे मला वाटतं की सगळ्यांना माहिती नसेल. कोणाला माहिती की गिरगावमध्ये साप आहेत? गिरगावमध्ये साप नाहीत? आहेत? मग मला माहिती गिरगावमध्ये साप आहेत.
वरळीला आहेत, मुंबईमध्ये सगळीकडे साप आहेत, चौपाटीला साप आहेत, गिरगाव मध्ये साप आहेत, इथे सुद्धा साप आहेत आणि ते मला पण माहिती की इथे साप आहेत. म्हणूनच तुम्हाला विचार की तुम्ही कधी बघितलाय का. सगळीकडे साप आहेत सगळीकडे, पण हे दिसत का नाहीत कारण हे गटारांमधून फिरत असतात, खालती असतात आपल्या आणि कधी कधीच ते बाहेर येतात. म्हणून ते आपल्याला दिसत नाही. सो इथे आपल्याकडे मानव निर्मित जंगल आहे, त्याचं नाव आहे माहीम नेचर पार्क आणि हे आहे धारावीमध्ये. आणि हे माहीम नेचर पार्क पूर्णपणे मानव निर्मित आहे. इकडचा इकडे तुम्हाला फोटो दिसेल तर हा एक लेक आहे, एक छोटासा तलाव आहे आणि या तलावामध्ये हा सुद्धा तलाव मानव निर्मितच आहे. आणि एक सालीम अली नावाचे ग्रेट ऑर्निथॉलॉजिस्ट होते. ऑर्निथॉलॉजी म्हणजे जे पक्ष्यांवरती अभ्यास करतात, शास्त्रशुद्ध अभ्यास करतात, त्यांना ऑर्निथॉलॉजिस्ट म्हणतात. आणि त्यांनी MMRDA आणि एक WWF नावाची एक संस्था आहे, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, यांनी एकत्र येऊन हा एरिया डेव्हलप केलेला आहे. इकडे साधारण 3000 झाडं लावली आहेत आणि इकडे प्रत्येक झाड माणसाने लावले आहेत. त्यामुळे ह्या तलावाचं पाणी आम्ही सगळ्या झाडांना देतो. हे रेन हार्वेस्टिंग पॉन्ड आहे आणि या तलावामध्ये भरपूर पाणपक्षी तुम्हाला दिसू शकतात. या ठिकाणी जायचं कधी तर या ठिकाणी साधारण थंडीच्या दिवसांमध्ये जायचं, कारण विंटर मायग्रेटरी बर्ड्स तिथे येतात. आणि तिथे बाजूलाच BKC आणि माहीम नेचर पार्कच्या मध्ये नदी आहे. मग म्हणायला नदी आहे, आता ते गटार झालंय तर त्याचं नाव आहे मिठी नदी. ती मिठी राहिली नाही आता. तर या मिठी नदीमध्ये तुम्ही जर का कधी गेलात तर फ्लेमिंगो सोडून भरपूर पाणपक्षी तुम्ही बघू शकता. इथे खूप पाणपक्षी आहेत आणि इथे काही जण आहेत जे माझ्यासोबत माहीम नेचर पार्कला इथे आलेले आहेत आणि त्यांनी काही पक्षी बघितले पण आहेत. तर आणि हे खूप स्वस्तामध्ये इथे एंट्री आहे. 10 रुपये 20 रुपयाला एक पर पर्सन एंट्री फी आहे. तुम्ही कधीही इथे जाऊ शकता. हे गव्हर्नमेंटचं MMRDAचं असल्यामुळे गव्हर्नमेंट हॉलिडेज नाही बंद असतं, बाकी सगळे दिवस चालू असतं. आणि इथे आत्ता हे खूप चांगली जागा झाली आहे. आधी खूप थोडी खराब होती, आता खूप चांगली झाली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली आहे. सो तुम्हाला जर का कधी जायची इच्छा असेल, थोडं एक साधारण 2 तासाचा एक ट्रेल असतो 2 किलोमीटरचा, त्याच्यामध्ये इथे तुम्हाला काय दिसेल तर इथे साधारण एक फुलपाखरं, पक्षी, साप इथे दिसू शकतात. या तलावामध्ये कोरोनाच्या काळामध्ये एक मोठी मगर आली आहे. ती आता मगर इथे ह्याच पाण्यामध्ये साधारण 2 ते 3 वर्ष आहे. कोरोनाच्या काळात आली होती. ती जेव्हा आली तेव्हा 4 फुटाची होती आणि आता खाऊन पिऊन मस्त 9 फुटाची झाली आहे. त्यामुळे तिला खायला खूप मिळते. इथे आम्ही एकदा असंच मुलांना घेऊन चाललो होतो, तेव्हा आम्हाला अचानक असं दिसलं की एक पक्षी आहे, त्या पक्षाचं नाव आहे नाईट हेरॉन किंवा ब्लॅक क्रोन नाईट हेरॉन त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. मराठीमध्ये रात्रींचर बगळा. रात्रींच्या बगळ्यामधनं एक 5वीत का 6वीमध्ये मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक धडा होता रात्रींच्या बगळ्यावरती. तर ह्या रात्रींच्या बगळ्याला आमच्या समोर त्या मगरीने पकडून पाण्यात घेऊन गेली. सो 2 सेकंदासाठी आम्हाला वाटलं होतं की ही आता काहीतरी करणारच आहे त्या पक्षाचं, कारण तिने फक्त डोळे बाहेर काढले होते पाण्यातून आणि समोरच्या काठावरती हा पक्षी बसला होता आणि त्या पक्षाला माहित नाही की मगर आहे आणि मगरीने पूर्ण वेध घेऊन बरोबर डाव मांडला होता आणि त्याला भक्ष्य मिळालं होतं. सो असे इथे मगरी आहेत. इथे ह्या ह्या पाण्यामध्ये भरपूर मासे आहेत तर ती खाते, भरपूर पक्षी आहेत ते खातात. सो आता पक्ष्यांची संख्या थोडी, रात्रीच्या बगळ्यांची संख्या थोडी तिकडे कमी झाली आहे. आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे माणसांची वस्ती खूप आहे तिथे एक खूप सुंदर जंगल आहे आणि ह्या जंगलाचं नाव आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ते बोरिवलीला आहे. हे सगळ्यांना ह्या जंगलाशी सगळे परिचय असतील. ह्या जंगलामध्ये साधारण 57 बिबटे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे चालू होतं आरे कॉलनी गोरेगाव पासून
गोरेगावला आणि ते संपतो घोडबंदर रोडला. हां, एवढ्या एरियामध्ये आता तुंगलेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी साधारण एक 85 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. तो सुद्धा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आम्ही सामील करून घेतला. तर आता ह्या पूर्ण एरियाचं क्षेत्रफळ आहे 104 स्क्वेअर किलोमीटर आणि प्रत्येक बिबट्याला लागतो 20 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया. साधारण 5 ते 6 बिबटे इथे असायला हवे होते, पण इथे आता आहेत 57 बिबटे. हां, सो हे 2 महिने मी जेव्हा निखित सुर्वेसोबत काम केलं, निखित सुर्वेला साधारण बिबट्यांचे बाबा म्हणून ओळखलं जातं, कारण मुंबईमधल्या सगळ्या बिबट्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास निखित सुर्वे करतोय आणि त्यांच्यासोबत मला काम करण्याचं भाग्य मिळालं होतं 2 महिन्यासाठी. तर तेव्हा आमच्या असं लक्षात आलं माझ्या, हे त्याला आधीच माहित होतं, मला नवीन कळलं की एका एरियामध्ये साधारण 4 ते 5 बिबटे राहतात. हां, आणि ते त्यांचं नॅचरल बिहेवियर नाही आहे. बिबट्या हा एकटा राहणारा प्राणी आहे. हां, सॉलिटरी प्राणी आहे, सगळ्यांना माहिती आहे बिबट्या, वाघ सॉलिटरी प्राणी. ह्याच्यावर मला एक वाक्य म्हणायचं आहे आणि त्याचा अर्थ तुम्ही सांगा. की असं म्हणतात की टायगर्स आर सॉलिटरी बट नॉट अलोन. ह्याचा अर्थ कोणी सांगू शकेल? म्हणजे ते जिथे राहतात तिथे एक टायगर असेल पण बाकीचे प्राणी आहेत. अजून कोणी? म्हणजे त्यांच्याच एरियात दुसरा पण एखादा मेल असतो, समजा एक मेल आहे तर दुसरा पण मेल तिकडे येऊन जात असतो. अजून? सो मी एक पटकन सांगतो हे काय आहे. की हा बिबट्या हा जो प्राणी आहे किंवा वाघ, ह्याला दिवसातून 2 वेळा एकमेकांशी बोलावं लागतं, कम्युनिकेशन करावं लागतं, तरच त्यांची टेरिटरी राहू शकते. टेरिटरी म्हणजे आपल्या भाषेत त्यांचं घर. जर का हे कम्युनिकेशन झालं नाही तर दुसरा बिबट्या येऊन त्याच्या एरियावरती कब्जा करू शकतो. हां, किंवा ह्याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत. तो कधी कधी आवाज काढून एकमेकांशी बोलतात, कधी कधी झाडावरती ओरखडे असतात, कधी कधी मुद्राजनुचा वापर ते करतात, कधी कधी विष्ठा सापडते रस्त्यावरती. या सगळ्या प्रकारे ते एकमेकांशी संवाद साधत असतात. म्हणून हे वाक्य की टायगर्स ऑर लेपर्ड्स आर सॉलिटरी बट नॉट अलोन. कोणताही प्राणी, कोणताही किडा, कोणताही साप हा जंगलामध्ये एकटा नाहीये. ते एकमेकांशी सतत बोलत असतात. आणि हे त्यांना कळणं भागच आहे, नाहीतर ते स्वतःचं घर गमावून बसतील. तसे आपलं नॅशनल पार्क, या नॅशनल पार्कमध्ये साधारण 6 ट्रेल्स आहेत. तिथे मी नॅचरलिस्ट म्हणून काम करतो. नॅचरलिस्टचा अर्थ हा आहे की जंगलामध्ये लोकांना घेऊन जायचं आणि वेगवेगळे जे दिसेल ते आपल्यासोबत जे लोक असतात त्यांना दाखवायचं. हे माझं काम आहे. माझं मार्गदर्शकाचं काम आहे. मी मार्गदर्शक म्हणून काम करतो. मी कोणत्याही प्रकारचं ॲश्युरिटी देत नाही की आपल्याला ह्या ट्रेला हे दिसेल. मी तिथे घेऊन जातो. ते जर का दिसलं तर चांगलं आहे, नाही दिसलं तरी चांगलं आहे माझ्यासाठी. हां, जर का आपण जंगलाचा एक नियम आहे की आपण जेवढे शांत आहोत तेवढं आपल्याला दिसतं. आणि जंगलामध्ये कोणी वेड्यासारखं आरडाओरडा बोंबलत नाही जसे आपण बोंबलतो. हां, पक्षी जितके आवाज काढतात त्या प्रत्येक आवाजाच्या मागे एक वेगळा अर्थ असतो. एक साधारण एक उदाहरण देतो की एक सुबक नावाचा पक्षी आहे. त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे कॉमन आयोरा. हा पक्षी साधारण 7 ते 8 वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतो आणि त्या प्रत्येक आवाजाला अर्थ आहे. म्हणजे असंच मनात आलं म्हणून तो आवाज काढायला लागला असं नाही होत कधी. हां, तर त्याचे ते अर्थ ठरलेले असतात आणि त्या वेळेसच ते आवाज काढतात. तर या जंगलामध्ये 7 ट्रेल्स आहेत. शिलोंडा ट्रेल म्हणून आहे, माला ट्रेल म्हणून आहे, अप्पर कान्हेरी आहे. आपल्या सगळ्यांना कान्हेरी माहिती असेल, पण कान्हेरी सोडून बरेच काही ट्रेल्स आहेत. तुळशी लेक नावाचा एक ट्रेल आहे. तिथे तो ट्रेल सुद्धा खूप छान आहे. आणि त्या ट्रेलला ह्या सगळ्या ट्रेलला विदाऊट परमिशन आपण जाऊ शकत नाही. जर का परमिशन मिळाली तर आपण नक्कीच जाऊ शकतो तिथे. आणि परमिशन मिळत नाही, परमिशन काढावी लागते.
याचा अर्थ तिथे हे सगळे एरियाज हे अनएक्सप्लोर्ड आहेत, म्हणजे तिथे कोणी जास्ती फिरायला जात नाही. तिथे माणसांचा वावर जास्ती नसल्यामुळे अचानक काही आपल्या समोर येऊ शकतं. हां, असं सुद्धा या रस्त्यांवरती घडतं. तर असंही आपलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. मी जे बोललो की 57 बिबटे या जंगलामध्ये आहेत, ते सगळे 57 बिबटे हे मोठे आहेत, लहान बिबट्यांना काउंट करत नाहीत. हां, कारण काउंट का नाही करत, कारण कधी कधी असं होतं की कधी कधी एखाद्या बिबट्याला जर काय आजार झाला तर त्याचा आणि तो गेला तर आपलं कॅल्क्युलेशन चुकतं. त्यामुळे आपण कधीच लहान प्राण्यांना काउंट नाही करत. ते जेव्हा 2-3 वर्षांपेक्षा मोठे होतात तेव्हा आपण त्यांना काउंट करतो. आणि कधी कधी असं होतं की आईपासून दूर लांब झाल्यावर स्वतःची टेरिटरी शोधण्यासाठी प्राणी भरपूर फिरतात. तर त्या फिरण्यामध्ये कधी कधी असं होऊ शकतं की एका बिबट्याने ते जंगलच सोडून दिलं आणि दुसऱ्या जंगलात गेला, तर असंही होऊ शकतं. हां, तर त्याच्यामुळे कधी छोट्या प्राण्याला आम्ही काउंट नाही करत. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा आम्ही त्यांना काउंट करतो. सो 57 बिबटे सगळे मोठे आहेत. तुम्ही एक आजोबा नावाचा पिक्चर बघितला असेल किंवा उर्मिला मातोंडकर त्या पिक्चरमध्ये होती. आणि त्या बिबट्याची स्टोरी अशी आहे की त्याला आरे कॉलनीमधून रेस्क्यू केलं होतं आणि त्याला माळशेज घाटला सोडलेलं. नाशिकच्या आसपास माळशेज घाट आहे आणि तिथून तो परत एका आठवड्यात मुंबईतल्या नॅशनल पार्कमध्ये आला एकटा. हां, त्याचं उत्तर कोण देऊ शकेल की हा कसा आला? याने साधारण भरपूर गावं पार केली, ह्याने 1 का 2 मोठे रेल्वे ट्रॅक्स क्रॉस केले, ह्याने मोठा हायवे क्रॉस केला, पण त्यांना कोणालाही समजलं नाही की इथे बिबटे आहे. जेव्हा त्याला माळशेज घाटमध्ये सोडलं तेव्हा त्याच्या शेपटीवरती एक चिप लावली होती, मायक्रोचिप म्हणतात त्याला, आणि सॅटेलाइट थ्रू सगळे डिपार्टमेंटची माणसं त्याच्यावरती लक्ष ठेवत होती की हा काय करतोय, ह्याला जगता येते का, ह्याला खायला प्यायला मिळते का. सो 2 दिवसांसाठी त्यांचा कॉन्टॅक्ट तुटला होता, सॅटेलाइटचा सिग्नल येत नव्हता. 2 दिवसांनी समजलं की हा टुवर्ड्स नॅशनल पार्कच्या दिशेने येतोय आणि आठवड्याभरात तो परत नॅशनल पार्कमध्ये आला आणि तो दुसऱ्या 2 दिवसानंतर तो घोडबंदर रोडला एका ट्रकच्या ऍक्सिडेंटमध्ये तो गेला. सो अशी ती त्याची स्टोरी होती. हे सगळ्या मांजरींमध्ये. हां, आणि जर का आपल्या घरामध्ये मांजरे किंवा सोसायटीमध्ये मांजरे आपण तिला पकडून दुसरीकडे सोडला तर ती थोड्या दिवसांनी थोड्या वेळाने परत येते. हां, सो ते हे त्यांना जन्मताच समजतं की आपल्याला कुठे जायचंय. हां, आणि तर आता मला मेन प्रश्न की एवढा अंतर ह्या बिबट्याने पार कसं केलं आणि कोणालाही समजलं नाही की हा कुठे जातोय, काय करतोय, दिसला कसा नाही कोणाला. रात्री प्रवास केला. जेव्हा आपला दिवस संपतो तेव्हा त्यांचा दिवस सुरू होतो. आणि म्हणूनच 95% प्राणी हे सगळे नॉक्टर्नल आहेत, रात्री फिरणारे प्राणी आहेत सगळे, म्हणून आपल्याला दिसला नाही. एक नॅशनल पार्कमध्ये दुसरी एक जागा आहे, हा एक मँग्रोव्ह म्हणतात याला, या एरियाला. मँग्रोव्ह म्हणजे कांदळवन, आणि कांदळवन आपल्याकडे भांडूप पंपिंग स्टेशनला आहे. तिथे पंपिंग स्टेशन आहे, तिथे सांडपाण्याचं शुद्धीकरण केलं जातं म्हणून त्याला पंपिंग स्टेशन म्हणतात. आणि त्याच्या आजूबाजूला मँग्रोव्ह आहेत. एका ठिकाणी सॉल्ट पॅन्स आहेत. सॉल्ट पॅन म्हणजे मिठागरं. सुरुवातीला जर का तुम्ही गेलात तिकडे तर डावीकडे तुम्हाला मिठागरं दिसतील. थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला मँग्रोव्हचा भाग दिसेल, कांदळवन दिसेल, आणि थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक मोठा तलाव दिसेल. या तलावामध्ये खूप सारे फ्लेमिंगोज येतात आणि हे फ्लेमिंगो बघायला आपण साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये गेलो तर हजाराच्या संख्यांमध्ये ते दिसण्याची शक्यता असते. सो ही खूप चांगली जागा आहे पक्ष्यांसाठी, पाणपक्ष्यांसाठी. फ्लेमिंगो सोडले तर आपल्याकडे भरपूर पक्षी बाहेरच्या देशांतून येतात, बाहेर परदेशातून येतात. काही पक्षी सौदी अरेबियातून येतात, काही पक्षी रशियातून येतात, काही पक्षी मलेशियातून येतात, मंगोलियातून येतात.
असे पक्षी आपण बघू शकतो ह्या ठिकाणी, कारण बहुतांश पक्षी हे पाणथळीतले पक्षी आहेत, पाण्यात राहणारे पक्षी आहेत. तर असं एक जागा आहे भांडूप पंपिंग स्टेशन. हां, आणि कोस्टल बीच म्हणजे ह्याचा अर्थ साधारण समुद्र किनारे हा सुद्धा एक अधिवास आहे. आणि या अधिवासामध्ये सुद्धा भरपूर तुम्हाला गोष्टी दिसू शकतात. आपली गिरगाव चौपाटी एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा लो टाईड असते ना, तेव्हा इथे लो टाईडमध्ये जास्ती प्राणी दिसू शकतात आपल्याला, आणि कधी कधी इथे साप सुद्धा दिसतात. फक्त इथे जाताना लो टाईड बघून जायला लागतं. इथे भरपूर अशी लोक आहेत जे समुद्र किनाऱ्यांवरती अभ्यास करतायत, समुद्र किनाऱ्यावरती काय काय दिसतं, काय काय सापडतंय, नवीन नवीन रिसर्च करतायत. सो इथे अजून एक ही जागा आहे, इथे गोरेगावला ही जागा आहे, हिचं नाव आहे कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर. ही एक BNHS ची जागा आहे. BNHS म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, ज्यांचं हेड ऑफिस आहे कुलाब्याला. हां, काळा घोडा फेस्टिवल जिथे होतं त्याच्या बाजूलाच BNHSचं हेड ऑफिस आहे. आणि ह्या BNHSचं एक ब्रांच आहे CEC म्हणून, गोरेगावला आहे फिल्म सिटीमध्ये. आणि या फिल्म सिटीमध्ये भरपूर हे फिल्म सिटीचा BNHSचा भाग हा नॅशनल पार्कचाच भाग आहे. त्याच्यामुळे जी बायोडायव्हर्सिटी नॅशनल पार्कमध्ये तीच बायोडायव्हर्सिटी CEC मध्ये पण आहे. इथे मी एकदा बिबट्या बघितला होता, ती बिबटीण होती आणि तिला मी साधारण 20 मिनिटं फॉलो करत होतो. फॉलो असं करत होतो की मी चालत असताना मला एक अलार्म कॉल्स आले. अलार्म कॉल्स म्हणजे धोक्याचे इशारे, आणि वानरं ते कॉल देत होते. तर मला असं माहिती आहे की वानरं जिथे भक्षक आहे तिथे बघून आवाज करतं, आणि मला त्याच्यावरनं समजत होतं की हा बिबट्या इथेच कुठेतरी आसपास आहे. म्हणून मी एका झाडाच्या मागे बसलो होतो, उभा होतो आणि फक्त लक्ष ठेवत होतो की काय होतंय. आणि मी आवाज करत नव्हतो. साधारण 20 मिनिटं मी थांबलो होतो, आणि त्या 20 मिनिटानंतर तो बिबट्या बाहेर आला. बाहेर आल्यानंतर मला समजलं की ती एक बिबटीण आहे, ती प्रेग्नंट आहे. हां, आणि ती माझ्या समोर येऊन 15 ते 20 फुटावर येऊन बसली. माझ्याकडे फक्त 2 सेकंद केलं, माझ्याकडे फक्त 2 सेकंद लक्ष दिलं, आणि नंतर मला तिने इग्नोर केलं. हां, म्हणजे माझ्याकडे पाठ ठेवून ती तिकडे त्या साईडला बघत होती. मी बोलले एवढा पण वाईट नाही मी, काहीतरी रिॲक्ट व्हायला पाहिजे होतं तिने. हां, तर माझ्याकडे कॅमेरा होता, आणि मला असं एक हुक्की आली होती की मला एक फोटो काढायचा होता त्या बिबटीणीचा. पण मी तिच्याकडे लक्ष दिलं नीट, तर तिचा एक कान माझ्याकडे होता, उजवा कान माझ्याकडे असा वाकलेला होता. ह्याचा अर्थ ती माझ्याकडे लक्ष देऊन बसली होती. तिचे जे डोळे माझ्याकडे नसतील तरी पण तिचे कान माझ्याकडे होते. सो मला त्यावेळेस लक्षात आलं की जर का मी कॅमेराच्या फोटो काढताना त्या ट्रिगरचा आवाज झाला तर ही ट्रिगर होऊ शकते. आणि जंगलामध्ये मी एकटा याला काही संबंध नाही, ती बिबटीण एकटी ही याला मोठा जास्ती संबंध आहे. आणि ती प्रेग्नेंट होती, तर ती त्याच्यावरनं काहीतरी माझं वाईट झालंच असतं, म्हणून मी काय केलं नाही. तर एवढ्या जवळ बघून मला मुंबईतला पहिला बिबट्या होता, आणि मी माझ्या बाबांना सकाळी 9 वाजता मेसेज केला, आय जस्ट सॉ अ लेपर्ड. आणि त्यांनी वाव एवढा तिथला दिला. हां, आणि जेव्हा मी सेंटरला गेलो खाती, तेव्हा माझ्या सरांनी माझ्याकडे बघूनच सांगितलं, तुला आज बिबट्या दिसलाय, तू घरी जा, पाणी पी, आराम कर आणि घरी जा. कारण मला एवढा घाम फुटलेला, मी असं थरथरत होतो, कारण एवढ्या जवळ बिबट्या, मी एकटा, आणि मी काहीच करू शकत नव्हतो. माझ्याकडे कॅमेरा होता पण मी एक फोटो नाही काढू शकलो, कारण त्या आवाजामुळे ती ट्रिगर झाली असती. आणि मग आता जरी त्यांना जाऊन विचारलं की ह्याची काय अवस्था झाली होती, तरी पण ते हसत सांगतील सगळे. तर बिबट्यांचे अनुभव मला खूप चांगले आलेत. हां, आणि ते मी आत्ता नाही सांगणार, कारण आत्ता आपलं मुंबईत काय वन्यजीवन किती आहे काय आहे याच्यावरती आपण बोलतोय. ह्या जागेमध्ये एक फूल आहे, उजवीकडे जर का तुम्ही बघितलं तर एक जांभळ्या रंगाचं एक फूल आहे, त्याला म्हणतात कारवी. हां, आणि ही कारवी 8 वर्षातून एकदा फुलते. ह्या वर्षी 2024ला ती फुलली होती जुलैमध्ये 2 आठवड्यांसाठी, आणि आता परत 8 वर्षांनी ती फुलेल. हां, तर ह्या झाडाचं, ह्या झुडपाचं लाईफ स्पॅन फक्त 8 वर्ष आहे. आणि फुलं येणं हे या झाडाची शेवटची स्टेज आहे. फुलं आल्यानंतर हे झाड अख्खं मरतं. जसं बांबू
बांबू हे 60 वर्ष जगतं. 60 वर्षानंतर त्यांना पांढऱ्या रंगाची छोटी छोटी फुलं येतात आणि त्याच्यानंतर ते मरतं. तसंच हे सुद्धा 8 वर्षांनी मरतं. समज तुम्ही लोणावळ्याला गेलात तर एक कालवीची वेगळी एक जात आहे. त्या जातीला दरवर्षी फुलं येतात. दुसरं एक निलगिरी नावाचा एक डोंगर आहे. निलगिरी सगळ्यांनी ऐकलंय. हा, निलगिरी म्हणजे काय, तर नील म्हणजे ब्ल्यू आणि गिरी म्हणजे माउंटन. हा, तर ह्याचीच एक सबस्पिशीज आहे, कालवीची एक सबस्पिशीज आहे जी तिकडे दिसते आणि ती 12 वर्षांनी फुलते. आणि जेव्हा फुलते तेव्हा पूर्ण डोंगर निळा दिसतो, म्हणून त्याला निलगिरी असं नाव दिलंय. हे खूप सुंदर आहे फुल बघायला. या झाडावरती भरपूर फुलपाखरं आपली अंडी घालतात, त्यामुळे हे झाड खूप जंगलामध्ये महत्वाचं आहे. आणि डावीकडे तो फोटो बघू शकता की एक झरा वाहतोय. हे पावसाळ्यातलं चित्र आहे, फोटो आहे. आणि तुम्ही जर का पावसाळ्यात गेलात तर तुम्हाला खूप जास्ती मजा येईल ह्या जंगलामध्ये, ह्या एरियामध्ये. आणि हा 33 एकर्सचा हा एरिया आहे आणि हा सगळा BNHSच्या अंडर येतो. इथे नॅशनल पार्कचा तसा संबंध नाही, पण हा सगळा BNHSच्या अंडर आहे. इथे काही फोटो येत नाही, स्क्रीनवर दिसत आहे नाही, माझ्या लॅपटॉपवर दिसत होतं. मी आता फक्त एक सांगतो की एक लोखंडवाला अंधेरी वेस्टला आहे आणि या अंधेरी वेस्टला एक छोटासा तलाव आहे आणि या तलावामध्ये भरपूर सारे पक्षी इथे येतात. सॉरी की आता फोटो नाही दाखवता आला याचा, पण इथे कसा एक लेक आहे, छोटासा आहे, मनुष्यवस्तीच्या मधोमध आहे आणि इथे खूप सारे मायग्रेटरी बर्ड्स इथे येतात त्या तलावामध्ये आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने खूप जवळून बघू शकतो. हा, इथे आत्ताच आज सकाळी जाऊन आलो. ऐरोलीला एक फ्लेमिंगो सँच्युरी म्हणून आहे, तर तिथे पण माझा आज ट्रेल होता आणि आज मला साधारण 5 ते 10 हजारामध्ये फ्लेमिंगो बघायला मिळाले. हां, अजूनही भरपूर फ्लेमिंगो आहेत आणि 25 मे पर्यंत या ठिकाणी आपण बोट सफारी करू शकतो. बोटीतून ते आपल्याला घेऊन जातात, आपल्याला फ्लेमिंगो बघायचे असतात. फ्लेमिंगो बघून नंतर आपण रिटर्न येतो. हां, थंडीमध्ये आपण जर का गेलो डिसेंबर जानेवारीमध्ये तर फ्लेमिंगो सोडून अजून जे पाणपक्षी आहेत ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. हां, तर ही खूप छान जागा आहे आणि ह्याला आता फ्लेमिंगो सँच्युरी घोषित केलं आहे या जागेला. ही ठाणे क्रीक आहे, ठाण्याची खाडी. हां, आणि भांडूप पंपिंग स्टेशनला सुद्धा फ्लेमिंगो येतात, ते जस्ट बाजूलाच आहे त्या क्रीकच्या आणि तिथे त्यांचं फीडिंग ग्राउंड आहे. फीडिंग म्हणजे खाण्यापिण्याची जागा. आणि ठाणे क्रीक ही रुस्टिंग प्लेस आहे. रुस्टिंग म्हणजे आराम करण्याची जागा, विश्रांती घेण्याची जागा. सो जेव्हा हाय टाईड, आणि हे सुद्धा हाय टाईडवरती डिपेंड असतं. लो टाईडला सगळे पक्षी जातात भांडूप पंपिंग स्टेशनला, तेव्हा तिथे खायला मिळतं आणि हाय टाईडला सगळे या क्रीकमध्ये येतात तेव्हा त्यांना आराम करायला मिळतो. हे दिवसातून 2 वेळा ते करतात. तिकडे जातात, परत येतात, परत तिकडे जातात, परत येतात, असं त्यांचं सतत चालू असतं. फ्लेमिंगोज आपल्याकडे मायग्रेशन करतात लिटिल रन ऑफ कच्छमधून, जे गुजरातमध्ये आहे. आणि काही पक्षी 10% पक्षी बाहेरून येतात, 90% पक्षी इथूनच येतात गुजरातमधनं. गुजरातमध्ये लिटिल रन ऑफ कच्छमध्ये त्यांचं ब्रीडिंग होतं. हा मोठा तुम्हाला एक मोठा थवा दिसेल. प्रत्येकाचे एक वेगवेगळं घरटं असतं, त्याच्यामध्ये पिल्लं असतात. पिल्लं मोठी झाली की पिल्लांना घेऊन सगळे आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात आणि त्यांना घेऊनच इथे फिरत 3 महिने आपल्याला दिसू शकतात. आपल्याकडे 2 प्रकारचे फ्लेमिंगो येतात, एक आहे लेसर फ्लेमिंगो, दुसरा आहे ग्रेटर फ्लेमिंगो. हे दोन्ही पण आपल्याकडे दिसण्याचे चान्सेस खूप आहेत. आता हे थोडं संपवत आहे माझं. मी थोडं माझ्याबद्दल सांगतो की मी गेली 1 ते 1.5 वर्ष मी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या बाहेर सफारी वगैरे करतो, ट्रेल्स घेतो, कॅम्प घेतो. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा. आपण जंगलात जाऊ शकतो, मी तुम्हाला जंगलात फिरून आणू शकतो. जंगलात काय दिसेल ह्याची शाश्वती नाही. तुमचं लक असेल तर तुम्हाला बिबट्या, वाघ लगेचच दिसेल. जर का तुमचं लक नसेल तर 5-5 सफाऱ्या करून सुद्धा काही दिसत नाही. सो ह्याची तयारी ठेवून या. मला जंगलाने काय शिकवलं, मला जंगलाने संयम ठेवायला शिकवला.
आणि मी एक उदाहरण सांगतो की मी 11 वर्ष झाली मी अजून वाघ नाही बघितलाय. मी 2013 साली वाघ बघितलाय, त्याच्यानंतर अजूनपर्यंत वाघच नाही बघितलाय. हां, मी पण आहे तुमच्यामधलाच की ज्याला वाघ बघायचा आहे, पण मी थोडा संयम ठेवणे की कधीतरी दिसणार मला, आणि जेव्हा दिसेल तेव्हा मी उड्या मारेन, एवढं तर नक्की आहे. हां, मला बिबट्या खूप आवडतो आणि एक जंगल आहे नागझिरा टायगर रिझर्व म्हणून, त्या जंगलामध्ये मी घेऊन जातो सगळ्यांना, भरपूर जणांना घेऊन गेलेलो आहे इथे. या जंगलामध्ये एका वेळेस 3-3 बिबटे दिसतात आणि मी एक किरण पुरंदरे खूप वर्षांपूर्वी इथे त्यांचं भाषण झालं होतं किरण पुरंदरेंसोबत. सो त्यांच्यासोबत मी ट्रेल्स करतो, कॅम्प करतो नागझिऱ्याला. मुंबईमध्ये सुद्धा एव्हरी विकेंड माझे कॅम्प चालत असतात आणि जर का तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला जी काय एव्हरी विकेंडचे जे काय कॅम्प्स असतील ते मी तुम्हाला पाठवत जाईल. तुम्हाला जिथे यायचे, जितक्या वेळेला यायचे तितक्या वेळेला येऊ शकता. काही जण 5-5 वेळेला येतात आणि अजूनही म्हणतात की आम्हाला परत एकदा यायचं आहे. सो थोडक्यात मी चांगला घेतो ट्रेन. सो इथे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, माझा इंस्टाग्राम ID आहे दुसऱ्या लाईनमध्ये, पॅन्थेरा टुरिझम. पॅन्थेरा हे एक माझ्या कुळातलं सायंटिफिक नेम आहे. हां, पॅन्थेरा पार्डस हे बिबट्याचं शास्त्रीय नाव आहे आणि मला बिबट्या खूप आवडतो म्हणून पॅन्थेरा टुरिझम असं नाव दिलं आहे. आणि माझा खालती पॅन्थेरा टुरिझम @gmail.com हा ईमेल ID आहे. तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ऑलवेज वेलकम. एवढं सांगून मी थांबतो. काय हां, बेडेकर व्यासपीठ आणि इकडचे सगळ्या श्रोत्यांचं, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार आणि आभार मानून मी थांबतो. आता कोणाला प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारा, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. हां हां, पहिल्या जे प्रश्नाचं उत्तर आहे ना की प्राण्यांना बाउंड्री कळत नाही, म्हणजे इथे जंगल संपतंय आणि तिकडे मनुष्यवस्ती चालू होतीये हे त्यांना समजत नाही. सो त्यांना वाटतं की हे आपलंच आहे, हे तिथे फिरत असतात. सो आता मी जेव्हा सांगितलं की आपल्याकडे 57 बिबटे आहेत आणि जागा छोटी आहे आणि बिबटे जास्ती आहेत, तर ते शिकतात आपल्या सोबत कसं जगायचं माणसासोबत. त्याला इंग्लिशमध्ये खूप चांगला शब्द आहे की को एक्झिस्ट कसं व्हायचं, आणि आपण शिकत नाही आहोत. हां, आणि सगळ्यात सोपी गोष्ट आहे की बिबट्यावरती ब्लेम टाकायचं की ह्याच्यामुळे सगळं झालं. सो ते होतंय आपल्यामुळे, कारण आपण जंगलात घुसतोय. जंगल हे त्यांचं घर आहे आणि मनुष्यवस्ती हे आपलं घर आहे. सो ह्याच्यामध्ये बाउंड्री नाहीच आहे. आपण आपलं नॅशनल पार्क पूर्ण 4 बाजूने वेढलेलं आहे आणि अजून आकर्षक चाललंय ते. हां, तर हा एक आहे खूप चिंतेचा विषय आहे. हां, नाही तिथे विदाउट परमिशन कोणी जाऊ नाही शकत. ते तिथे गोदरेजच्या इथे मी जसं आता बोललो की इथे कोल्हा दाखवला होता, तिथे कोल्हे भरपूर आहेत गोदरेजमध्ये. तिथे कधी कधी बिबट्या सुद्धा येतो. IIT कॅम्पसमध्ये भरपूर बिबटे येतात कारण ते नॅशनल पार्कमध्येच आहे. सो बायोडायव्हर्सिटी ही वेगवेगळी असते त्यांच्या अधिवासानुसार. जी बायोडायव्हर्सिटी, जी जैवविविधता तुम्ही जंगलामध्ये बघाल ती तुम्ही गोदरेजच्या एरियामध्ये बघणार नाही, आणि जी गोदरेजला बघाल ती नॅशनल पार्कमध्ये बघणार नाही. हां, कारण प्रत्येक अधिवासावरती डिपेंड असतं की इथे कोणता प्राणी, कोणता पक्षी, कोणता साप राहणार आहे ते. सो तोच प्राणी, तोच पक्षी तुम्हाला जगात दिसेल याची काय शाश्वती नाही, नाहीच दिसणार. शाश्वती पण नाही, नाहीच दिसणार. सो त्यांचे अधिवास वेगळे, त्यांचं घर वेगळं आहे. अजून कोणाला मियावाकी जंगलांच्या बद्दल हल्ली ऐकायला जे मिळतं त्याच्यामध्ये कोणते पक्षी किंवा प्राणी ह्याच्यावरती तुमचं
3 मेला बिबळ्या दिन साजरा केला जातो. तर महालक्ष्मी आपल्या राणीच्या बागेमध्ये त्याला मला वाटतं तुमचे ते प्रोजेक्ट मॅनेजर ओळखीचे पण असते, त्याने बिबळ्या वाघाला कॅमेरामध्ये कसा ट्रॅप करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती रेट अशा प्रकारचं दाखवलं. पण माझा प्रश्न असा आहे की ही वनसंपदा तुम्ही सांगितलं की त्याच्यामध्ये जवळजवळ वेगळे आहे. आपल्या इकडे की सगळीकडे जंगल तो आहे, सगळीकडे वनसंपदा नष्ट करण्याचा प्रयत्न करत, ती जर वाढली तर बिबळ्यांची संख्या वाढू शकते काय त्याच्याबद्दल? वाढू शकते की नाही माहित नाही, पण ते सुखी नक्कीच राहू शकतात. जंगल वाढलं ते सुखी राहतील ना खूप. आता ते खूप असे त्रासलेले आहेत. आणि तुम्ही जर कोरोनामध्ये जर तुम्ही न्यूज वगैरे बघितली असेल ना, तर ते मोर रस्त्यावरती कसेही फिरताना तुम्हाला व्हिडिओमध्ये आले असतील. तर कोरोना हा त्यांच्यासाठी खूप सुखाचे दिवस होते, कारण माणसांचा वावरच नव्हता. असं पद्धत आहे की आपण घुसतोय आणि त्यांना ब्लेम करतोय की बिबट्या अंगावरती येतो, बिबट्या आपल्याला त्रास देऊ शकतो, हिंस्त्र आहे. बिबट्या आणि वाघ हिंस्त्र नाहीत माणसासाठी, ते हिंस्त्र फक्त त्यांच्या भक्ष्यासाठीच आहेत. जेव्हा माणसाशी त्यांचा एन्काउंटर होतो, आपल्याशी त्यांचा, पहिले तेच पळून जातात. आपण नाही पळून जात, पहिले तेच पळून जातात. आणि जेव्हा आपण सफारी करतो तेव्हा असं आहे, हे सिद्ध झालेलं आहे की साधारण आपण जेव्हा त्या एखाद्या बिबट्याला किंवा वाघाला बघतो त्याच्या आधी त्याने आपल्याला 10 ते 20 वेळा बघितलेलं असतं. तो कुठून बघतो, कसा बघतो माहीत नाही. त्यांना जर का समजलं की ही माणसं खूप चांगली आहेत, शांत आहेत, आपण याच्यासमोर शो ऑफ करू शकतो, तर ते येतात समोर, नाही तर नाही येणार. तर हे त्यांच्यावरती डिपेंड आहे की आपण कसे वागतोय. त्यांची इच्छा झाली तर ते येणार, नाही तर नाही येणार. मग आपण किती हट्ट केला आम्हाला वाघ बिबट्या बघायचा आहे, नाही दिसू शकत. अजून कोणाला तुम्ही डिफेन्स मेकॅनिझम असं आहे की जर का मी तुम्हाला सांगितलं काही पक्षी आहेत जे साप मारून खातात, तर भरपूर मोठे मोठे पक्षी आहेत. एक क्रेस्टेड सर्पंटिगर नावाचा पक्षी आहे, त्याला मराठीमध्ये तुरेवाला सर्प गरुड म्हणतात. त्याची साईज एवढी आहे, एवढा मोठा एक गरुड आहे. आणि हा गरुड जेव्हा आकाशातून उडतो आणि जेव्हा नाग खालून वरती बघतो आणि त्याला समजतं की आपला शिकारी आलाय, तर तो त्याचा जो फणा आहे तो ओपन करतो, उघडतो. आणि हा जो आकडा आहे हा त्या पक्षाला दिसतो आणि त्याला असं वाटतं की ह्या सापाला मागे सुद्धा डोळे आहेत, डोक्यावर सुद्धा 2 डोळे आहेत आणि तो आपल्याकडे बघतोय. आणि त्याच्यामुळे ते पक्षी ह्या नागांवरती अटॅक करतच नाही, ते दुसरीकडे जातात. सो म्हणून हा जो आकडा आहे त्यांचा डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आहे. अजून कोणाला काय? थंडीमध्ये बघितलेलं का? म्हणजे कारण काही पक्षी मी म्हटलं तसं की थंडीमध्ये येतात. रेड ब्रेस्टेड पॅराकिट तुम्ही भरपूर वेळा बघितलंय आपल्या मुंबईमध्ये. तर हे विंटर मायग्रेटरी बर्ड्स आहेत जे हिमालयातून आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे 1-2-3 महिन्यांसाठी असतात आणि मग परत जातात. सो काही काळापुरतेच हे पक्षी दिसतात, नंतर ते नाहीसे होतात, गायब होतात. तर हे मायग्रेशन आहे. म्हणून गोल्डन ओरियल आपलाच आहे, रेसिडेंट बर्ड आहे, मुंबईकर आहे. मुंबईकर भारतामध्ये सगळीकडे दिसतो. ह्याच्यावरनं मला आठवलं मुंबईकरवरनं की आम्ही बिबट्याला सुद्धा, मुंबईतल्या बिबट्याला नाव दिलंय मुंबईकर बिबट्या म्हणून, कारण मुंबईतला स्थायिक बिबट्या आहे. सो गोल्डन ओरियल सुद्धा सगळ्यांना गोल्डन ओरियल माहिती आहे. हळद्या नाव आहे त्याचं नाव, हळद्या. जो हळदीसारखा पिवळा दिसतो तो हळद्या, म्हणून त्याचं नाव हळद्या दिलंय.
हळद्या खूप कॉमन आहे आणि मुंबईमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात हळद्या दिसतो. हळद्या बघायचा असेल तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वड, पिंपळ आणि आंबा ह्या झाडावरती खूप जास्त दिसेल, कारण हा फळं खातो. जर का तुम्ही उन्हाळ्यामध्ये या झाडांच्या अवतीभोवती राहिलात तर तुम्हाला हळद्या खूप कॉमनली दिसेल. अजून कोणाला प्रश्न? नाईट सफारीज पण असतात का? जीपने रात्री फिरता येतात असे काही ठिकाणं आहेत? काही ठिकाणं आहेत जिथे रात्री फिरायला मिळतं. पेंच एक आहे, ताडोबा आहे आणि तिथे वाघ दिसतात म्हणून नाईट सफारी पण चालू केलेली आहे. आपल्या मुंबईमध्ये तरी नाईट सफारी नाही. 5:30ला नॅशनल पार्क बंद होतं, कारण त्यांचा दिवस चालू होतो, बिबट्याचा दिवस चालू होतो म्हणून 5:30ला नॅशनल पार्क बंद करतात. सकाळी 7:30ला चालू करतात, कारण त्यांचा दिवस संपतो म्हणून. ते पण ते हात होते. मुंबईमध्ये विशेषतः गिरगावसारख्या किंवा नांदेडसारख्या अति दाट लोकवस्तीच्या भागामध्ये इंद्रांचा प्रचंड त्रास आहे. मी बरेच ऐकलं होतं की बीपीटीची जी गोडाऊन्स आहे ती इंद्रांनी खालून खाऊन कोकरून फार तिची वाट बघत लागली. अशा एरियांसाठी एकेका वाडीमध्ये, एकेका चाळीमध्ये एक धापण पाळली तर काय होईल? पहिलं म्हणजे सोसायटीतली सगळी माणसं पळून जातील. त्यांना कळलं की आपल्या सोसायटीमध्ये दामण सोडतायत. हा पहिलं आधी म्हणजे एक तर आहे की उंदीर घुस चिचुंद्र्या कशामुळे येतात? तर माणसामुळे येतात, आपल्यामुळे येतात सगळे. आणि हे कशावरती येतात? तर ते घाण कचरा खायला येतात. जर का आपण कचरा टाकणं थांबवलं तर कदाचित उंदीर घुस येणार पण नाहीत आणि आपल्याला साफ सोडायची गरज पण नाही लागणार. एक एक्झाम्पल देतो. माझ्या घरामध्ये 15 मांजरी होऊन गेल्या आणि मी एकदा सुद्धा त्यांना कॅट फूड खायला दिलं नाही. माझ्या घरामध्ये माझं एक होतं की उंदीर मारून आणला की मी त्यांना पार्टी द्यायचो. आणि हे त्यांना सवयीने समजलं होतं की पक्षी मारला की मी त्यांना ओरडायचो, चिडायचो त्यांच्यावर की पक्षी का मारला. कदाचित कधी कधी असं व्हायचं की मी 1-2 दिवस उपाशी ठेवायचो. मग त्यांना समजायचं की हे नाही करायचं, आपला मालक उपाशी ठेवतो आपल्याला. उंदीर दिला की पार्टी देतो. मग उंदीर जास्तीत जास्त उंदीर ती आणायला लागले घरात मारून, मग मी पार्टी द्यायचो. सो हे कॅट फूड हा थोडा वेगळा विषय आहे आणि मांजर हे तर खूपच वेगळा विषय आहे. तर आपण आत्ता हा नको बोलूया, कारण आपलं वन्य जीवनावरती चाललंय. सो आपण हे नंतर बोलू. पण मांजरी उंदीर खूप भारी मारतात हा. त्यांचा पळण्याचा स्पीड हा उंदरापेक्षा जास्ती असतो. हो, आधी त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि त्यांचा प्रश्न होऊ दे. सगळ्यांचे प्रश्न झाले ना की मग आपण तुमच्याकडे काय सॉरी काही झाडं अशी आहेत की त्या झाडांवरती तुम्ही म्हणालात की कावळा घरटं पण करत नाही. घरटं करण्याची तो शिटायला पण त्या झाडावरती बसत नाही. सो ती जी बाहेरची जी झाडं आहेत ती आपण परदेशातून आणलेली आहेत. त्या झाडाचा फायदा काय आहे हे आपल्या रेसिडेंट पक्ष्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे ते त्या झाडावरती येतच नाहीत. की त्यांना वाटतं हे काय लावलं इथे, हे मला नाही माहिती याच्यावरती काय येतं. आणि त्या फुलांमध्ये मध जरी असला तरी पण त्या फुलांमध्ये मध आहे हे आपल्याकडच्या पक्ष्यांना माहिती नसतं. मग ते कशाला तिकडे जातील? तिकडे ते फिरकत पण नाही.
सो गुलमोहर तुम्ही म्हणालात तसं की गुलमोहर आपण ऑर्नामेंट्स बनवायला वापरतो, माणूस त्या झाडाचा फायदा घेतो, पण निसर्गामध्ये त्या झाडाचा काहीच फायदा नाही आहे. सो एक जर का ह्या झाडाच्या ऐवजी आपण काही ज्यांना फुलं येतात आणि जे आपले रेसिडेंट झाडं आहेत, देशी झाडं आहेत, ती जर का लावली तर आपल्याला पक्षी खूप जास्ती बघायला मिळतील. उदाहरणार्थ आंबा, वड, पिंपळ. त्याच्यानंतर एक खूप सुंदर झाड आहे त्याचं नाव आहे काटेसावर. या काटेसावरांवरती पक्ष्यांची पार्टी चालते. पार्टी म्हणजे अक्षरशः पार्टी, मेजवानी परिपूर्ण किचन ते तिकडे चालतं त्या झाडावरती. हां, तर ही झाडं लावायला पाहिजेत. तुमचा प्रश्न बरोबर आहे, ही झाडं आपण लावायला पाहिजेत, पण आपण लावत नाही. गुलमोहर हे ब्रिटिशांचं झाड आहे, ब्रिटिशांनी इथे आणलेलं आहे आणि ते आपण आता इथेच लावतोय कारण ते खूप छान सावली देतं म्हणून. काटेसावर, हा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेड सिल्क कॉटन ट्री. आणि हे झाड काटेरी आहे. त्या खोडावरती, त्या झाडाच्या खोडावरती काटे असतात आणि वरती काटे नसतात आणि म्हणूनच या झाडाला काटेसावर म्हणतात. रेड सिल्क हे फुलाचं डिस्क्रिप्शन आहे, वर्णन आहे. लाल रंगाची फुलं असतात. तुम्ही पळसाचं झाड ऐकलंय, नाव ऐकलंय पळस? हा, ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की पळसाच्या झाडाला फुलं ही केशरी रंगाची असतात, ऑरेंजिश कलरची असतात आणि या झाडाला लालसर रंगाची असतात आणि मोठी असतात. आणि या मोठ्या फुलांमध्ये भरपूर मध असतो आणि या मध पिण्यासाठी भरपूर पक्षी येतात. एका झाडावरती साधारण 70 ते 80 प्रकारचे पक्ष्यांची नोंद झाली आहे. संस्कृतमध्ये शाल्मली म्हणतात. शाल्मली म्हणतात. आणि ह्या झाडावरती एक विषय आला म्हणून काटेसावलीचा की ह्या झाडावरती फुलं आल्यानंतर इथे ह्या झाडावरती कापूस येतो आणि हा कापूस एक पक्षी वापरतो त्याचं घरटं बनवायला. त्याचं नाव आहे शिंपी, हा टेलर बर्ड. हा, तर हा पक्षी त्या झाडाचा कापूस वापरतो. आणि 2 असे प्राणी आहेत ते जे प्राणी झाडावर जाऊन ह्या झाडाची फुलं खातात. तो म्हणजे एक माकड आणि खार. सो त्या झाडावरती काटे असल्यामुळे कोणीही खालून वर नाही जाऊ शकत. तरी पण हे 2 प्राणी जातात कारण ते ट्री टू ट्री फिरतात, झाडावरनं उड्या मारत जातात, त्याच्यामुळे ते जाऊ शकतात, बाकी कोणी जाऊ शकत नाही. अजून कोणाला काय विचार? हा हा मॅम, तुमचा अनुभव? मांजरी साप मारतात आणि त्यांना हो, आणि कधी कधी असं होतं की साप सुद्धा मांजरीला चावतो. पण हे खूप क्वचित कधीतरी घडतं की सापाने मांजरीला मारले. मांजर सापाला मारते, हमखास मारते. मांजराला खायला हवं तसं मांजराचं काय म्हणतात शिकार करण्याची क्षमता खूप मांजर आळशी होतात. तसं निसर्गात इतर प्राण्यांच्या बाबतीत होतं का, पक्ष्यांच्या बाबतीत होतं का की त्यांना असा काही वेगळा परिणाम पक्ष्यांच्या जीवनावर होतो? हो, होतोच. आणि आता आपण बघतोय की नॅशनल पार्क मधला मी माझा एक अनुभव सांगतो की खूप वर्षांपूर्वी एक फॅमिली होती. एक मुलगा, लहान, वडील आणि आई, आणि तसे चालत होते. डाव्या बाजूला एक स्पॉटेड डिअर, चितळ नावाचं एक हरिण काहीतरी चलत होतं तिथे. तर यांनी जाऊन त्याला चिटोस बनवले जे प्लॅस्टिकचे असतात आणि त्यांनी ते खाल्ले. आणि त्यावेळेस असं समजलं की आपल्याला ते समजत नाहीये अजून की ते प्राण्यांचं खाणं नाहीये. एक उदाहरण देतो की पुण्यामध्ये एक हनुमान टेकडी आहे, माहिती आहे हनुमान टेकडी पुण्याला? या हनुमान टेकडीवरती भरपूर मोर येतात आणि भरपूर वेळा मी आणि माझे किरण पुरंदरे यांनी सुद्धा बघितलेलं आहे की ह्या टेकडीवरती लोक मोराला 2 दिवसांपूर्वीची किंवा आदल्या
दिवशीची साबुदाण्याची खिचडी खायला घालतात जी कच्ची असते आणि ते मोल खातात, कारण त्यांना समजत नाही की आपलं खाणं नाही. कोणताही पक्षी कोणताही प्राणी प्रोसेस फूड खात नाही, त्यांना कच्चं अन्न लागतं. आपण कच्चं अन्न खात नाही, आपण प्रोसेस करून खातो, आपण प्रक्रिया करून खातो. हां, तर खूप आता अशी उदाहरणं झाली आहेत की वानरांना आपण वानरं सगळ्यांनी बघितलं असेलच की वानरांचा हैदोस आपण ऐकतोच त्यांच्या स्टोरी, की हे कशामुळे येतंय की आपण खायला घातल्यामुळे होतंय. जर का आपण खायला घालणं थांबवलं पूर्णपणे तर ते आपल्या अंगावरती येणार नाही, ते वेळे आपलं अन्न ते खाणार नाही. कधी कधी आपण जसं मस्तपैकी मिसळपाव समोर ठेवून ताटामध्ये मिसळपाव घेऊन बसले आणि वानर येतं आणि अख्खी ताटलीच घेऊन जातं, असं पण कधी कधी होतं. म्हणजे असं म्हणतात नाही की हातचा घास पळवला तसं होतं. हां, तर ही सवय आपणच लावली आहे. आणि सगळ्यात घाबरट प्राणी हा माणूस आहे हे माकडांना कळलं. म्हणजे ते जेव्हा एक पाऊल पुढे येतात तेव्हा आपण 10 पावलं मागे पडतो किंवा आरडाओरडा करतो. सो हे त्यांना समजले. माकडाचं नॅचरल बिहेवियर हे लाजरेपणा आहे, कोणताही माकड असला तरी. पण आपण त्यांना सवय लावून त्यांना सांगितलं की सगळ्यात लाजरा तुझा प्राणी माणूस आहे, म्हणून ते डॉमिनंट होतात आणि आपण घाबरतो. सो ते थोडं उलट सुरू झालंय. आणि या प्राण्यांना पक्ष्यांना आयतं खायला घातल्यामुळे एक डिसीज आहे, त्याचं नाव आहे ओबेसिटी. मराठीमध्ये त्याला स्थूलता म्हणतात. आणि प्राण्यांना डॉक्टर नाही प्राण्यांसाठी, त्याच्यामुळे त्यांना जर का काही त्रास झाला तर त्यांचा जीव सुद्धा त्याच्यात त्यांना गमवावा लागतो. असे भरपूर केसेस झालेले आहेत. तर कृपया करून कोणत्याही पक्ष्याला प्राण्याला खायला घालू नका. हां, त्यांच्यासाठी काही करायचं असेल तर त्यांच्यासाठी भरपूर पाणी ठेवा. हां, कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय आपण आपली केलेली आहे, जंगलातल्या प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय नाही. त्याच्यामुळे पाणी ठेवलं तर पाणी प्यायला भरपूर पक्षी आपल्याकडे येऊ शकतात आणि येतात सुद्धा. मी माझ्या घराच्या बाहेर पाण्यासाठी एक भांडं ठेवलं होतं, त्याच्यामध्ये साधारण 10 प्रकारचे पक्षी आतापर्यंत मी रेकॉर्ड केले. सो पक्ष्यांची संख्या वाढते जर का तुम्ही तिथे पाणी ठेवलं तर. हां, तर पाणी खूप महत्त्वाचं आहे निसर्गासाठी, प्रत्येक जीवासाठी. आणि प्लीज कृपया करून कोणीही कोणत्याही प्राण्याला खायला घालू नका. ते खातंय म्हणून आम्ही घालतोय ह्याला अर्थ नाही, कारण त्यांना समजत नाही, आपल्याला समजून आपण न समजल्यासारखं वागतो म्हणून त्यांचा जीव जातो. सो थोडक्यात खायला घातल्यामुळे त्यांचा जीव जातो हे आहे. अजून कोणाला काही विचारायचं? हां, पक्षी यांच्यामध्ये ते जे बोलतात किंवा त्यांचे मागाशी तुम्ही सांगितलं एक पक्षी 7-8 प्रकारचा आवाज काढतात, कुठलाही पक्षी किंवा प्राणी त्यांची जी भाषा आहे एकमेकांमध्ये, त्याच्यावरती काही असा अभ्यास झाला आहे का किंवा काही आपल्याला काही कळतं का की एक्झॅक्टली त्यांचं कम्युनिकेशन काय आहे? किंवा आता युट्यूबवर ते काय होतं बोलणारा कावळा बोलतो वगैरे, त्याच्यावरती काही गोष्ट पूर्ण वेगळी आहे. आणि जे मी उदाहरण दिलं की सुबगाचं उदाहरण दिलं मी, तर कधी कधी ते ब्रीडिंग सीझनमध्ये त्यांच्या पार्टनरला बोलवण्यासाठी अट्रॅक्ट करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. तो समजतो, कारण आपल्याला आवाज काढल्यानंतर त्या पक्षाला बघत राहावं लागतं की ह्याने का काढला आवाज. जे जोपर्यंत बघत आहे तोपर्यंत आपल्याला समजत नाही की हा का काढतोय. सकाळी पक्षी गातात आणि संध्याकाळी तोच पक्षी खूप घाणेरडा आवाज रेकत असतो. म्हणजे 2 टोकं आहेत पक्ष्यांची, मधलं टोकच नाही आहे. हां, समज मी एक उदाहरण देतो की एक मलबार व्हिस्लिंग थ्रश नावाचा पक्षी आहे, त्याला मलबारी कस्तूर मराठीमध्ये म्हणतात. त्याचा सकाळचा आवाज जर का तुम्ही ऐकलात तर तुमचा कान सुद्धा म्हणेल काय गोड आहे आवाज. हां, त्याच पक्षाचा आवाज जर का तुम्ही संध्याकाळी ऐकलात तेव्हा आवडेल काय कर्कश गात आहे, कशाला आवाज करते, नकोच करू असंच वाटतं. पण हे तो आवाज का काढतात संध्याकाळचा, कारण त्यांना झोपायला जायचं असतं. तर ते सांगत असतात की मला झोपायला जागा मिळाली, आता मी चाललो, बाय बाय, गुड नाईट. तर त्यासाठी ते आवाज काढतात. सकाळचा आवाज आपल्या त्यांना जाग आल्यानंतर ते गाणं गातात सकाळच्या वेळात. सो प्रत्येक आवाजाला एक अर्थ आहे. की एक सातभाई नावाचा पक्षी आहे, त्याला जंगल बॅबलर असं म्हणतात. हां, आणि हा पक्षी खूप घाणेरडा आवाज रेकत
आवाज काढतो आणि तेव्हा समजतं की हा धोक्याचा इशारा आहे. सगळ्यात जास्ती घाण आवाज काढला की समजायचं की हा धोक्याचा इशारा आहे. आणि हे पक्षी साधारण साप, मुंगूस, घोरपड, दुसरा माणूस आणि छोटे मोठे सिवेट किंवा एखादा बिबट्या बघितला तर ते अलार्म कॉल, धोक्याचे इशारे देतात. सो प्रत्येक आवाजाला अर्थ आहे. गाईला नैवेद्य द्यायचा आपल्या धर्माचे सांगतात ते कितपत बरोबर आहे? जे प्रोसेस फूड नाही, ह्याच्याबद्दल माहित नाही, पण मी कावळ्याबद्दल सांगू शकतो. कावळ्याला पण आपण नैवेद्य दाखवतो आणि ते चुकीचं आहे नैवेद्य दाखवणं. कारण परत तोच मुद्दा आला की प्रोसेस फूड त्याला खायला घालतो, तो खातो, तो मस्त आपण शिट्टी मारली की तो येतो जवळ. हे त्याला फुकट खायला मिळतं म्हणून येतो. हे त्यांना समजत नाही की आपण काय देतो त्यांना खायला. कुत्र्याला बिस्किट देतात, किंवा चपाती हां, हां. पण कुत्रा माझी हा विषय आता नाही. वन्यजीवन हा विषय आहे आपल्याला. मी भरपूर वेळा ना माकडाला थम्सअप पिताना बघितले, स्प्राईट पिताना बघितले. त्यांच्या पोटात काय होत असेल? हिरव्या रंगाचे दोन साप आहेत. एक साप आहे तो त्याला म्हणतात माइल्डली वेनोस किंवा निम विषारी. त्याचं नाव आहे हरणटोळ. त्याचं तोंड असं त्रिकोणी असतं आणि म्हणतात की डोक्यावरती टाळूवरती अटॅक करतो, हल्ला करतो. हा एक साप आहे. आणि दुसरा एक चापडा नावाचा साप आहे, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पीट वायपर. हा विषारी साप आहे. आता मी जोपर्यंत बघत नाही की तुम्ही कोणत्या सापाबद्दल म्हणताय, विचारताय, तोपर्यंत मी सांगू नाही शकत की तो कोणता साप आहे. पण हिरव्या सापांमध्ये दोन साप आहेत प्रामुख्याने. हे दोन्ही साप झाडावरती राहणार आहेत. ते जमिनीवरती राहत नाही कधीच. तुम्हाला कधीच हरणटोळ जमिनीवर खूप असं फिरतोय असं कधीच दिसणार नाही. फक्त रस्ता क्रॉस करताना, कधी त्याला पाणी प्यायचं असेल तर कधी भक्ष्याच्या मागून जमिनीवरती आला तरच आपल्याला तो जमिनीवरती दिसू शकतो. नाही तर तो इतर वेळेस झाडावरतीच असतो. हरणटोळ किंवा चापडा. जाडीमध्ये फरक असेल ना काहीतरी. म्हणजे करंगळी एवढा जर का असेल तर तो हरणटोळ आहे आणि थोडा जाड असेल तर तो चापडा आहे. हरणटोळ बिनविषारीच आहे आपल्यासाठी. पण चापडा सुद्धा, चापड्याची जर का पिल्लं असतील तर ती पण छोटीशीच असतात. तो कोणता तेच म्हणू की जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत मी सांगू शकत नाही की तो कोणता साप आहे. तुमच्याकडे फोटो असेल त्याचा, कोणाकडे असेल तर दाखवा, मी सांगेन लगेच कोणता साप आहे. मुंबईत गोदरेजमध्ये काय हरणं आहेत नाही काय, गोदरेजच्या अधिवासामध्ये कोल्हे आणि 57 बिबटे आहेत. म्हणजे कधी कल्पनाच नाही करू शकत आपण अशा गोष्टींची. आणि तरीही इतकं सगळं सांगूनही आता एक लक्षात येत होतं की पक्ष्यांचा, प्राण्यांचा अधिवास, त्यांचं खाणं, त्यांची जीवनशैली, त्यांची घरटी, त्यांची शिकार करण्याची पद्धती, ह्याच्याबद्दल त्यांनी आता काहीच नाहीये सांगितलं. म्हणजे किती एकेका विषयाचा अभ्यास, नुसतं हे वन्यजीवन अभ्यासाला सुद्धा कितीतरी विषय अस्पर्शित राहिले. म्हणजे आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता वाढत राहिली की नाही हा विषय आत्ता नाहीये त्यामुळे आपण त्याच्याबद्दल नको बोलूया. म्हणजे किती अभ्यास, किती त्या विषयाचं संशोधन, खरंच कमाल आहे. म्हणजे आपण ज्या विषयाचा कधी विचारही करत नसतो. मला फक्त एक छोटीशी आठवण अशी आहे, माझ्या पुतण्याला लहानपणी पक्ष्या प्राण्यांचा खूप वेड होता. आज तो इथे नाहीये, त्याला खूप आवडलं असतं हे. आमच्या समोरच्या या मालिनी ब्लॉक्समध्ये एक कावळा कावळी घरटं बांधायचे पावसाळ्याच्या आधी, आणि मग त्याच्यावर पाऊस किती पडेल तर तो अभ्यास करत होता, तो निरीक्षण करत होता. आणि अचानक 1-2 दिवसात असं झालं की ते घरटं ती सोडून गेली दोघं जण. आणि त्याला आश्चर्य वाटलं किंवा थोडंसं वाईट वाटलं खरं की कुठे गेले असतील हे.
आणि आम्ही दोघं जण त्याच्या काही दिवसानंतर बोरभाटलेंमधनं येत होतो. तर त्याने मला सांगितलं, हे बघ हेच आपले कावळे, जे म्हणजे त्याला आता म्हटलं अरे कावळे सगळेच सारखे ना, आपल्याला काय कळेल हे आपले कावळे आहेत का कोणाचे कावळे आहेत. पण तो नक्की कॉन्फिडेंटली मला सांगत होता की हे जे आपल्या समोरचं घरटं त्यांनी सोडलं, तिथे काहीतरी त्रास त्यांना जाणवला असेल आणि म्हणून त्यांनी त्यांचा अधिवास बदलला, आपल्याच भागात दुसरं घरटं करून आता ते राहत आहेत. किती बारीक निरीक्षण असतं. आणि आता तुम्ही सांगितलं तसं की एखादा कॉल जरी आला तरी अर्धा तास 1-1 तास त्यांच्या त्या पक्ष्यांच्या कॉलकडे लक्ष ठेवून राहायला लागतं की 8-8 प्रकारचे कॉल असतील तर हा कशासाठी हा कॉल होता. खरंच खूप थक्क करणार आहे हे. आणि खूप सुंदर माहिती. तुमचा कॉन्टॅक्ट ची जी स्लाइड आहे ती पुन्हा एकदा इथे द्या. म्हणजे मला असं वाटतं की कितीतरी विषय अस्पर्शित राहिलेत, आपल्याला सगळ्यांना त्याची उत्सुकता असेल तर ह्या ट्रेल्सला जाऊन सुद्धा आपल्याला ती माहिती घेता येईल. आणि खरंच खूप सुंदर व्याख्यान आमच्या समोर आपण दिलं. खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि ट्रेल्सला नक्की येऊ अशी हे मी माझ्याकडनं तरी नक्की सांगते. कृपया ती स्लाइड चालू ठेवूया. बाकी आपण सगळेजण आलात, आपल्याला खूप मनापासून धन्यवाद.